शेळके सर चालू करूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषी विज्ञान केंद्र हिंगोली आणि किसानच्या माध्यमातून आपण हळद विषयावर विविध वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. आपण नियमितपणे त्याचा लाभ घेत आहात हे आम्हाला डेटा बघून समजलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित जे तज्ञ मार्गदर्शक आहेत ते आहेत श्री प्रशांत माने, झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वडोदरा येथून ते आलेले आहेत आणि त्यांना आपण विषय दिलेला आहे जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, विशेषतः हळद पिकाच्या संदर्भात. या कार्यक्रमाला मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबतच आमचे मित्र उद्यानश्री कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे किसानचे निरंजन देशपांडे साहेब आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे तांत्रिक दृष्टीने हाताळणाऱ्या प्राची मॅडम आणि उपस्थित सर्व प्रेक्षक आणि श्रोता वर्ग, आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला सांगायला आनंद वाटेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत आहे. मागच्या 3 वर्षात जर बघितलं तर जे क्षेत्र आहे ते 35,000 पासून तर 50,000 हेक्टर पर्यंत वाढलेलं आहे. जवळपास 700 गावं या जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं जर गृहीत धरलं तर 50 हेक्टर प्रति गाव या वेगाने हळदीचा प्रसार या जिल्ह्यामध्ये होतो आहे. निवळ जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळदीच्या संदर्भात बेणं जर पाहिजे असेल तर हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडनं बेणं नेण्यात येत आहे. विशेषतः वसमत तालुका जो आहे आमचा, त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रतीचं बेणं हळदीचं निर्माण होत आहे. आणि काल परवा तुम्ही बघितलं असेल की वसमत तालुक्यातून आमच्या एका शेतकरी उत्पादक कंपनीनं हळदीची निर्यात सुद्धा केली. अगदी बांगलादेशला हळद पाठवली आहे आणि काही हजार क्विंटल मध्ये ती हळद तिकडं एक्सपोर्ट सुद्धा केलेली आहे. जिल्ह्यामध्ये 14 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भात. त्यामध्ये हळदीचं हे मुख्य पीक आहे. आज जमिनीच्या सुपीकतेवरचा विषय आहे, त्यामुळे मी प्रशांत माने साहेबांना सांगू इच्छितो की हिंगोली जिल्ह्यामध्ये जी जमीन आहे त्यामध्ये भारी जमीन जी आहे ती साधारण 64,000 हेक्टर आहे. एकूण जर कल्टिवेबल लँड बघितली तर 3,60,000 हेक्टर आहे. त्यापैकी 64,000 ही भारी आहे. 2 लाख हेक्टर जवळपास ही मध्यम प्रतीची जमीन आणि अगदी हलकी जमीन जी आहे ती आहे 54,000 हेक्टरच्या जवळपास. हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती इरिगेशनच्या दृष्टीने फारशी काही चांगली नाही. मात्र शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस चांगला वाढलाय. शेतकऱ्यांसाठीच्या कार्यक्रमाचं यश सुद्धा मिळते, जसं जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा शेततळ्याची निर्मिती असेल. या सगळ्याच्या माध्यमातून शेतकरी या हळद पिकाकडे वळत चाललेला आहे. हे पीक अतिशय चांगलं आहे. निसर्गाला विशेषतः हवामान बदलाच्या परिस्थितीत हे एक अनुकूल असं पीक आहे. वन्य प्राण्यांचा याला फारसा त्रास होत नाही, त्यामुळे हे पीक अतिशय पॉप्युलर होत चाललेलं आहे आणि यापासून शेतकरी 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत नफा मिळवून यशोगाथा निर्माण करत आहे. मागच्या 2018ची प्रोडक्टिव्हिटीची आकडेवारी मी जर बघितली तर 50 क्विंटल प्रति हेक्टर ही आकडेवारी आहे, ही सरासरी आहे. यामध्ये भरपूर काही अजून आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं आज तुम्ही जो विषय हाताळणार आहात, जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हळद पिकाच्यासाठी कसं करावं या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहात. मला असं वाटतं सर्व शेतकऱ्यांना आणि आज मी पूर्ण महाराष्ट्रातल्या कृषी विज्ञान केंद्रांनाही विनंती केलेली आहे की त्यांच्या जिल्ह्यात जर हळद असेल तर त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं. तर तेही लोक सामील झालेले आहेत, त्यांचे मी या प्रसंगी स्वागत करतो आणि त्यांना सुद्धा विनंती करतो की जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या संदर्भात जो काही सल्ला आज दिला जाणार आहे तो जर आपण काटेकोरपणे अवलंब केला तर मला असं वाटतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय त्याचा मोलाचा वाटा राहणार आहे. तर मी परत एकदा प्रशांत माने साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना आता विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण आणि मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही दिलेल्या सविस्तर केविकेच्या माध्यमातून ज्या हळदी पीक हिंगोली जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे, 35,000 हेक्टर पासून ते आज
50,000 हेक्टर पर्यंत या पिकाच्या अंडरचं जे क्षेत्र आहे ते वाढत चाललेलं आहे. निश्चितच हळद हे पीक अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा कॉस्मेटिक्स असेल किंवा आपल्या मेडिसिन यूज असेल, याचबरोबर हळद पिकाचा वेगवेगळा हळदचा काढा वगैरे आज आपण पाहतोय. कोरोनाचे सिच्युएशन, कोविड पेंडेमिकच्या माध्यमातून खूप सगळ्या ठिकाणी हळदीबद्दलचं बोललं जात आहे आणि याच्या अंदरचं जे क्षेत्र आहे हे वाढत जाणं ही काळाची गरज आहे. आणि केव्हीके, हिंगोली, वसमत, नांदेड हा जो काय आजूबाजूचा भाग आहे तर याच्यामध्ये खूपच हळदीचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि शेतकरी पण तितकेच अनुभवी आहेत आणि नवीन नवीन नॉलेज घेण्यासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. ही गोष्ट मी स्वतःही अनुभवलेली आहे. तर आज आपला जो विषय आहे तर तो जमिनीची सुपीकता आणि हळद अन्नद्रव्य उपलब्धता, वाढीचे उपाय आणि यशोगाथा, आणि याच्या माध्यमातून आपण हळदीचं उत्पादन कसं वाढवू शकतो हा ऍक्च्युली विषय आहे आपण. तर या विषयावर जाण्याच्या अगोदर मी थोडंसं माझं एक इंट्रोडक्शन देतो आणि जनरल इंट्रोडक्शन करून आपण स्टार्ट करतो. एक पीपीटी प्रेझेंटेशन आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण हा विषय पूर्णपणे समजून घेऊयात. आणि किसान.नेट आणि केव्हीके कृषी विज्ञान केंद्र हिंगोली तसेच उद्यानश्री कुलकर्णी सर या ठिकाणी हा प्रोग्राम अतिशय व्यवस्थितरित्या अरेंज केला आणि आम्हाला एक संधी दिली या माध्यमातून हजारो उपभोक्त्यांपर्यंत किंवा हळद उत्पादक युवा शेतकरी असतील, प्रगतशील बागायतदार असतील, यांच्यापर्यंत पोहोचण्याची एक चांगली संधी आहे. तर मी पीपीटी स्टार्ट करतो. आपण पाहू शकतात का स्क्रीन? जरा मला थोडं कन्फर्म करायला पाहिजे मॅडम. हो 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 सर, दिसतीये, फुल स्क्रीन झालेली आहे. अच्छा, हो. ओके ओके, धन्यवाद. सर्व या कार्यक्रमात आज उपस्थित असणाऱ्या ऑनलाईन आपापल्या ठिकाणाहून कनेक्ट झालेल्या सर्व हळद उत्पादक. फुल स्क्रीन हा, फुल स्क्रीन केली सर आहे. फुल स्क्रीन आहे सर. नाहीये? आहे आहे. ओके ओके हा ओके ओके. तर थँक्यू. अपेक्षा करतो की सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात फुल स्क्रीनच्या माध्यमातून, म्हणजे सर्वांना ते दिसत असेल. तर मी प्रशांत माने, सध्या झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड गुजरात वडोदरा बेस्ड कंपनी आहे, इथे कार्यरत आहे. ही कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. त्याचं एक थोडंसं एक 2-3 स्लाइड मध्ये एक ओव्हरव्ह्यू देऊन मग आपण आपल्या मूळ विषयाला जाऊयात. 1997 पासून झायडेक्स ही कंपनी इनोव्हेशन आणि R&D अशा माध्यमातून काम करते आणि याची विजन आहे बेसिकली केमिकल बेस्ड कंपनी आहे, परंतु याचा जो पर्पज आहे जे इनोव्हेशन, एक सस्टेनेबल वर्ल्ड, एक शाश्वत जगासाठी इनोव्हेशन करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस हे करत असताना याचा वापर जे लिमिटेड रिसोर्स, नैसर्गिक साधन सामुग्री आहे तर त्याचा जो काही मर्यादित आपल्याला उपलब्धता होते तर त्याचा वापर करून आपण याच्यावरती रिसर्च करतो, इनोव्हेशन करतो आणि त्याच्या माध्यमातून कसं जगाला एक शाश्वत पद्धतीने जगण्याची वाटचाल आपण करून देऊ, असा एक उद्देश कंपनीचा आहे. याच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या 3-4 डिव्हिजन मध्ये आपण काम करतो आणि आजपर्यंत आपण आपले जे फुटफॉल्स आहेत ते जवळपास 40 कंट्रीमध्ये आहेत. तर या इथपर्यंत आपण काम करतोय. खूप चांगला उद्देश घेऊन ही कंपनी कार्यरत आहे 1997 पासून. डॉक्टर अजय रांका एक प्रिन्सिपल सायंटिस्ट या कंपनीचे पायोनियर आहेत आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत. आपण रोडमध्ये काम करतो. रोडमध्ये काही टेक्नॉलॉजी आहेत की ज्या दीर्घकाळासाठी वर्षानुवर्षे रोड अगदी चांगल्या सुस्थितीत राहतील. त्याच्यानंतर आपण वॉटरप्रूफिंग आणि पेंट याच्यामध्येही काम करतो, टेक्सटाईल मध्ये काम करतो आणि ऍग्रिकल्चर डिव्हिजन गेली आपण 10-11 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये पण काम करतो. तर असे 4 व्हर्टिकल्स या कंपनीचे आहेत. तर आपण जे कृषी क्षेत्रामध्ये काम करत असताना ऍग्रिकल्चर सोल्युशन हे एक व्हर्टिकल आपण तयार केले गेली 10-11 वर्षापूर्वी आणि याचं एक विजन स्टेटमेंट बनवलं. आम्ही का करतोय, कृषी क्षेत्रामध्ये का काम करण्याची गरज आहे आणि आम्ही कोणता उद्देश घेऊन आलो. तर एक विजन स्टेटमेंट असं एक सस्टेनेबल फार्मिंग फॉर न्यूट्रिशियस, सेफ अँड अफोर्डेबल फूड फॉर ऑल, म्हणजे एक शाश्वत शेतीच्या माध्यमातून एक किफायतशीर, पौष्टिक असं अन्न, पर्यावरण पूरक असं अन्न आपण सगळ्यांना देण्याच्या उद्देशानं आपण या डिव्हिजनचा स्टार्ट केला आणि याच्यामध्ये आपण लगातार काम करतो गेली 10 वर्षापासून. तर आज ज्यावेळेस आपण कृषी या विषयाकडे बोलतो किंवा कृषीच्या संदर्भामध्ये आपण बोलतो
तर काय आज चॅलेंजेस काय आहेत आपल्या समोर, शेतीच्या समोर काय भयंकर चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसना प्रत्येक जण आज या क्षेत्राशी निगडीत असणारा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. याच्यामध्ये गव्हर्नमेंट असेल, त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र असतील, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स असतील, फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज असतील, शेतकरी असतील आणि नव्याने जे ऍड होत आहेत ते युवा शेतकरी, जे शेतकरी स्वतः वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा, डिजिटल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या माध्यमातून नॉलेज घेऊन स्वतः शेती करतात. तर असे काही शेतकरी असतील. तर आज आपण जर चॅलेंजेस बघितले तर रायझिंग इनपुट कॉस्ट, एक तर जे आपण इनपुट्स वापरतो, खते, औषधे, बियाणे याच्या वाढलेल्या किमती, त्याच्यानंतर स्टॅग्नेटिंग यील्ड, म्हणजे एक जे अन्न उत्पादन आहे तर ते उत्पादन कुठेतरी आपण जितक्या पटीने खर्च करतोय शेतीमध्ये तर तितक्या पटीने उत्पादन आपल्याला वाढताना दिसत नाही. एक प्रमुख चॅलेंज आपल्या समोर आहे. त्याच्यानंतर आहे ते वॉटर अवेलेबिलिटी, पाण्याची, जमिनीसाठी किंवा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता. तर हे बऱ्याचशा भागामध्ये आज आपण मराठवाडा, विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्रातला जरी भाग बघितलं तर खूप यावर्षी योगायोगानं पाऊस चांगला पडलेला आहे, पण तरी सुद्धा की पाण्याची पूर्णपणे वर्षभर उपलब्धता हे शेतीसमोर असणार खूप मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर हार्मफुल इफेक्ट ऑफ द केमिकल फर्टिलायझर. आता केमिकल मध्ये पूर्ण पेस्टिसाइड्स आले किंवा फर्टिलायझर असेल, योग्य प्रमाणात वापरले तर त्याचे चांगले फायदे मिळतात, पण याच्यापेक्षा जर अतियोग्य प्रमाणामध्ये म्हणजे अति प्रमाणामध्ये किंवा इम्बॅलन्स वे मध्ये जर वापरले तर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. तर त्याही गोष्टी आपल्याला पाहता येतील व कशा पद्धतीने हे होते. त्याच्यानंतर काय आहे की हार्ड सॉइल अँड डिक्लाइनिंग इरेबल लँड. आता हार्ड सॉइल म्हणजे जमीन जी आहे ती आपली कडक बनत चाललेली आहे. वर्षभर आपण वापर करत चाललेलो आहे बऱ्याचशा गोष्टींचा, त्याच्यामध्ये तणनाशक असतील, रासायनिक खत असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टींचा आपण वापर करतोय. ते किंवा जमिनीमध्ये पाण्याची किंवा सूक्ष्म जीवांची उपलब्धता किंवा ज्या क्रिया जमिनीमध्ये घडतात, मातीमध्ये घडतात, तर या क्रियांचे प्रमाण किंवा त्याच्यामध्ये असणारे काही घटकांचे कमी अधिक प्रमाण, तर या सगळ्या गोष्टीमुळे जमीन वरचेवर आपली कडक बनत चाललेली आहे. आणि एरिएबल लँड म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या जीवाणूची क्षमता असली पाहिजे किंवा जी लँड तुम्हाला पीक उत्पादनासाठी, पीक घेण्यासाठी योग्य अशी असेल, तर अशा जमिनीचं पण जर आपण बघितलं तर क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. हे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. तर आपण प्राची मॅडम इथे एक स्क्रीन येते, ओके, थँक्यू. तर आपण क्रुशियल पॅरामीटर यील्ड, क्वांटिटी अँड क्वालिटी, आज जो आपला विषय आहे की हळद उत्पादन वाढीकरता जमिनीची आणि अन्नद्रव्य उपलब्धता, वाढीचे उपाय आणि यशोगाथा. तर हा पूर्णपणे विषय आपण 3-4 टप्प्यामध्ये व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत. आज आपण या एका पिकाबद्दल बोलतोय. वास्तविक आज आपण जी गोष्ट इथून हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर पूर्णतः शेतीमध्ये जेवढी पण पिकं घेतली जातात किंवा आपण आपल्या मातीसाठी काय करतो किंवा मातीमध्ये काय काय गोष्टी घेतो त्याच्यासाठी खरोखर आपण या गोष्टीचा कशा पद्धतीने वापर करता येईल या गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आज आपला विषय जो आहे तो हळद या पिकासाठी आहे. तर निश्चितपणे हळद पिकाचं उत्पादन वाढणे, त्याच्यानंतर क्वांटिटीमध्ये वाढ होणे आणि क्वालिटीमध्ये वाढ. क्वालिटीमध्ये निश्चितपणे प्रत्येक जे काय आपलं उत्पादन आपण घेतो तर त्याची क्वालिटी जर चांगली असेल तर आपण फळबागांमध्ये वगैरे बघितलं तर याच्या क्वालिटीला एक्सपोर्टसाठी, भाजीपाल्यामध्ये एक्सपोर्टसाठी, इव्हन जसं शेळके सरांनी सांगितलं की हळद पण काही शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या एक्सपोर्ट केली. निश्चितच जोपर्यंत क्वालिटी येत नाही आपल्या उत्पादनाला तोपर्यंत आपण चांगला भाव आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकत नाही किंवा बाहेरचे जे काही देश आहेत जे इम्पोर्ट करतात आणि आपण एक्सपोर्ट करतो तर त्या प्रमाणामध्ये आपण जर क्वालिटी तयार केली तर तितकं चांगल्या पद्धतीचं आपण निर्यात करू शकू. आता याच्यामध्ये थोडंसं मला अजून सांगायचं की या पिका संदर्भामध्ये जर बघितलं तर भारत हा एक अग्रेसर देश आहे की जो हळदीचं प्रोडक्शन पण करतो, म्हणजे उत्पादनही घेतो आणि एक्सपोर्ट पण करतो. याच्यामध्ये जर आपण राज्यवाईज बघितला थोडासा डेटा तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे विभक्त झालेले, पण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये जवळपास 38% जेवढं भारताचं पूर्णपणे एरिया आहे तर तेवढ्यातला 38% एरिया हा हळद या पिकाखाली आहे. आणि प्रोडक्शन जर बघितलं, याच्यावरून जर उत्पादन बघितलं तर त्याच्या पण 58.8% उत्पादन हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याच्यामधून होतं. त्याच्यानंतर मग तामिळनाडू, मग बाकीचे सगळे आसाम असेल, मग महाराष्ट्र वगैरे सगळ्या स्टेट मधून होतं. तर हा जो काही एरिया आहे तो आंध्र प्रदेश, तेलंगणा इकडच्या लोकांना थोडंसं अजून अनुभव जास्त घेतलेले आहेत. उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल याचा बराचसा अभ्यास करून शेतकरी पुढे जात आहेत आणि निश्चित
ही गोष्ट आज आपण त्या विषयावर आलेलो आहोत, तर आपण या दृष्टीने आपली वाटचाल पुढे होणार आहे. तर हे कुठल्या गोष्टीवरती अवलंबून आहेत, आपले जे उत्पादन वाढवायचे, क्वालिटी वाढवायची किंवा क्वांटिटीमध्ये भर करायची असेल, तर हे सॉइल बायोलॉजी आणि कार्बन कंटेंट. आता जमिनीची सुपीकता ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्याच्यातला पहिला घटक जो आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याबद्दलचं आपण नॉलेज घेणं गरजेचं आहे, तो असा की सॉइल बायोलॉजी म्हणजे जमिनीची जैविक शक्ती, जमिनीमध्ये काय काय जीवाणू असतात, कुठले कुठले जीवाणू असतात, त्याच्यामधला कार्बन कंटेंट म्हणजे त्याच्यामधला सेंद्रिय पदार्थ जो ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो आपण, तर तो किती आहे, तर त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे किंवा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे. दुसरी गोष्ट आहे की जी सॉइल पोरॉसिटी आणि एरेशन, आपण जी जमिनीची किंवा मातीची परिस्थिती म्हणतो, तर माती आपली कुठल्या स्वरूपाची आहे, त्याची संरचना काय झालेली आहे. सरांनी सांगितलं की 60% जमीन भारी आहे आणि त्याच्यानंतर 60,000 हेक्टर जमीन भारी आहे, बाकीची जमीन मध्यम स्वरूपाची आहे 2 लाख हेक्टर पर्यंत, आणि बाकी मग हलकी जमीन आहे, असं शेळके सरांनी हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीत सांगितलं. तर निश्चितप्रमाणे भारीची जमीन आपल्याकडे कमी आहे, मध्यम स्वरूपाची जमीन ही जास्त आहे. तर मध्यम स्वरूपाची जमीन या हळद पिकासाठी लागू आहे, परंतु त्याला अजून आपल्याला कसं सुधारता येईल, त्याची तुलना आपल्याला भारी जमिनीशी कशी करता येईल, तर तो विषय आज आपण जाणून घेणार आहोत. पोरॉसिटी म्हणजे की जमीन ही हवादार भुसभुशीत अशी असावी लागते आपल्याला, तर तशी जमीन आपल्याकडे आहे का, तशी पूरक अशी माती आपल्या शेतामध्ये आहे का आपले पीक घेण्यासाठी, तर तो एक घटक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती उत्पादन वाढ अवलंबून असते. प्लांट हेल्थ अँड इम्युनिटी, आता ज्यावेळेस जमीन निरोगी असेल, चांगली असेल, कसदार असेल, भुसभुशीत हवादार असेल, तर त्याच्यामधून येणारं पीक जे आहे ते सुदृढ आणि निरोगी पीक आणि तंदुरुस्त पीक येतं की जेणेकरून रोग कीड यांचा जो पण काय प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणामध्ये होतो. तर या गोष्टी उत्पादन वाढीसाठी खूप कारणीभूत ठरतात. आज आपण इम्युनिटी बोलायचं झालं तर आज रोगप्रतिकारक शक्ती, जर पिकाची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती जो किडींचा किंवा रोगांचा जो काय प्रादुर्भाव होणार आहे तो कमी प्रमाणामध्ये दिसून येतो, कारण त्याच्याकडची प्रतिकार करणारी क्षमता त्याला जवळ येऊ देत नाही किंवा तो रोगाला बळी पडत नाही. त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे रूट झोन, मुळांचा विस्तार. तर हळद हे पीक मुळात हळदीचे कंद जे आहेत ते जमिनीमध्ये वाढतात, तर जमीन किंवा माती, तर मातीमध्ये ज्यावेळेस हे वाढतात तर मातीमध्ये याच्यामधली जी मुळं आहेत, जी अन्नद्रव्य घेणारी मुळं आहेत आणि दुसरी मुळं असतात ती सपोर्टिव्ह मुळं, ज्याच्यामुळं प्लांट कडे उभा राहू शकतो. तर जी अन्नद्रव्य घेणारी मुळं आहेत तर यांचा किती मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला आहे. जितक्या लांबपर्यंत ही मुळं जातात तितक्या लांबपासून पाणी आणि अन्नद्रव्य ही मुळं शोषून घेतात आणि ते पिकाला देण्याचं काम करतात. तर या मुळांना वाढीसाठी मातीची संरचना ठीक आहे का, मातीमध्ये असणारे मूलभूत घटक हवा, पाणी, माती यांचं प्रपोर्शन व्यवस्थित आहे का, हे बघणं गरजेचं आहे. तर या 4 गोष्टींचा प्रामुख्याने हळद उत्पादन वाढीवरती निश्चितच परिणाम पडतो. आता आपण थोडस मातीचं आरोग्य काय हे जाणून घेऊयात आणि मग आपण आपला जो विषय आहे आणि त्या विषयाला कसं सोल्युशन आपल्याला देता येईल, हे जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला कसे ओव्हरकम करता येईल, तर ते आपण पाहूयात. तर सॉइल हेल्थ मध्ये कंपोनंट म्हणजे काय काय घटक असतात नेमके मातीमध्ये, कशांनी माती बनलेली असते हे जाणून घेणं गरजेचं आहे. आज हे आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहोत अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये किंवा तुमच्या क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे कीड संरक्षण किंवा रोग संरक्षण, याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. परंतु आपण मातीचा विचार करणं गरजेचं आहे, मातीमध्ये काय घटक असतात आणि त्याचे प्रमाण कसं असते आणि मग ते प्रमाण कायम ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे. तर आपण निश्चितपणे अगदी आश्वस्तपणे ही उत्पादन वाढीचा विचार आपण करू शकतो किंवा तेवढं शाश्वत उत्पन्न आपण घेऊ शकतो. तर मातीमध्ये 25% हवा असते, 25% पाणी असते आणि मिनरल म्हणजे खनिज ज्याला म्हणतो आपण, तर ते 45% एवढ्या प्रमाणामध्ये असतात. तर ऑर्गॅनिक मॅटर 5% ह्युमस, 80% रूट. आता हे जे ऑर्गॅनिक मॅटर 5% आहे तर हे सेंद्रिय पदार्थ ज्याला म्हणतो आपण. आता हा पदार्थ काय, याच्यापासून कसं विघटन होणार आणि हे याच्यापासून पुढं कशा पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता होणार आणि ती पिकाला कशी लागू पडणार हे आपण पुढे पाहणार आहोत. पण हे 5% ऑर्गॅनिक मॅटर मध्ये मग काय असते, तर याच्यामध्ये 10% ऑर्गॅनिझम म्हणजे ज्याला आपण जिवंत स्पेसिस म्हणतो किंवा सजीव ज्याला म्हणतो, तर हे 10% ऑर्गॅनिझम असतात. रूट 10% म्हणजे मुळ्या हे 10% मध्ये असतात आणि ह्युमस 80%. ह्युमस म्हणजे हा घटक आला की ज्याच्यापासून पुढे शेवटी विघटन होऊन जे काही शेवट जो काही पदार्थ राहतो त्याला ह्युमस म्हणतात, की याच्यापासून पुढे कुठलाही गोष्ट प्रक्रिया होत नाही ह्युमस वरती. तर ह्युमस हा अगदी शेवटचा घटक आला. तर मातीच्या संरचनेमध्ये हे जे प्रमाण आहे तर हे
नॉर्मली मेंटेन असायला लागतं. पण हे जे घटक आहेत या घटकांचं प्रमाण कमी अधिक झालं, इम्बॅलन्स झाला, तर हवा कमी झाली म्हणजे कॉम्पॅक्ट जमीन झाली तरी मातीचं संतुलन बिघडतं. पाणी जास्त झालं, आजकाल पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे, पाण्याचं प्रमाण वाढलं किंवा मिनरल खनिजाचं प्रमाण वाढलं, ऑर्गॅनिक मॅटर कमी झाला तरी जमिनीच्या संरचनेमध्ये बदल होतो. आणि जर जमीन पूर्णपणे जर असंतुलित झाली किंवा त्याचं जर या घटकांचं प्रमाण कमी अधिक झालं तर पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता किंवा जमिनीच्या मुळांची, पिकांच्या मुळांची वाढ किंवा सूक्ष्मजीवांची संख्या ह्या गोष्टी होत नाहीत. आणि या गोष्टी जर नाही झाल्या तर त्याचा निश्चितपणे परिणाम हळद या पिकावरती किंवा कोणत्याही पिकावरती त्याच्या उत्पादन वाढीवरती निश्चितपणे होतो. आता याचे एस्पेक्ट काय आहेत म्हणजे ज्या प्रॉपर्टी जमिनीमध्ये ऍक्च्युली आता हे जे घटक आपण बघितले तर या घटकांमध्ये बऱ्याचशा क्रिया घडतात किंवा ज्या ह्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत आपण तर ते कोणते आहेत तर फिजिकल म्हणजे काय, भौतिक गुणधर्म. तर हे भौतिक गुणधर्म, बायोलॉजिकल म्हणजे जैविक गुणधर्म आणि केमिकल म्हणजे रासायनिक गुणधर्म. तर या घटकांच्या हे 3 गुणधर्म असतात. तर या 3 गुणधर्म कशा पद्धतीने काम करतात किंवा हे कसे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. फिजिकल म्हणजे काय की पोरोसिटी आणि एरेशन ऑफ द सॉइल, म्हणजे जमीन ही भुसभुशीत हवादार असली पाहिजे. जमिनीमध्ये हवा म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण असलं पाहिजे की जर अशी जमीन फिजिकल प्रॉपर्टी जर चांगली असेल किंवा योग्य प्रमाणात असेल तर त्याच्यामध्ये वॉटर इन्फिल्ट्रेशन रेट आणि वॉटर रिटेन्शन रेट म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती चांगली राहते आणि ते पाणी पुन्हा पिकाला उपलब्ध होण्याची पण प्रक्रिया खूप चांगली राहते. तर याला फिजिकल प्रॉपर्टी म्हणतात, भौतिक गुणधर्म म्हणतात मातीचे किंवा जमिनीच्या आरोग्याचे, मातीच्या आरोग्याचे. बायोलॉजिकल म्हणजे की जैविक गुणधर्म. तर याच्यामध्ये काय असतं की न्यूट्रिएंटचं सायकलिंग आणि प्लांटचं सॉइल सिम्बोसिस म्हणजे जे काही खनिज जमिनीमध्ये आहेत तर त्यांचं प्रमाण किती आहे आणि ते पिकाला उपलब्ध आणण्याच्या अवस्थेमध्ये किती आहे. या बायोलॉजिकल प्रॉपर्टी यांना कोण काम करतात तर जमिनीमध्ये असणारे काही जैविक घटक आहेत. ते आपण पुढे बघणार आहोत कसे सूक्ष्मजीव कोणकोणत्या प्रकारचे आहेत, ते कसे काम करतात आणि कसे उपलब्ध करून देतात. स्पेसिस पॉप्युलेशन अँड डायव्हर्सिटी म्हणजे जीवाणू किंवा ऍक्टिनोमायसिट ज्याला आपण बुरशी किंवा शेवाळ असतात किंवा काही गांडूळ असतात, काही छोटे मोठे सजीव असतात. तर या सगळ्यांचं कार्य कसं पडतं आणि त्याच्या जाती प्रजाती किती आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रजाती कोणकोणते घटक पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात तर त्याच्यावरती पण आपलं हे जमिनीचं आरोग्य अवलंबून असते. त्याच्यानंतर काय की केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रासायनिक गुणधर्म. जमिनीचा पीएच ज्याला आपण सामू म्हणतो की जो नॉर्मली आपण 7 असावा लागतो त्याला न्यूट्रल पीएच म्हणतात. तर तो आहे का नाही न्यूट्रल हे पण बघणं गरजेचं आहे. तो पण जमिनीच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे न्यूट्रिएंट जे प्लांटनी घेतले जातात तर हे एक एनायन कॅटायन ह्या एक प्रक्रियेमुळे होतात, रासायनिक प्रक्रियेमुळे होतात. तर ती जी प्रक्रिया आहे, ती जी प्रोसेस आहे तर ती कुठल्या स्टेजमध्ये आहे किंवा कशा पद्धतीने होते आहे, ती वाढते आहे की कमी होत आहे, तर याच्यावरती न्यूट्रिएंटचं पिकांनी घेणं हे अवलंबून असते. तर ह्या सगळे हे जे गुणधर्म आहेत मातीचे तर हे गुणधर्म पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा या गुणधर्मामध्ये जे काही गोष्टी सजेस्ट केल्या तर त्या पद्धतीची आपली माती आहे का नाही हे तपासणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं तर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे सेंद्रिय पदार्थ म्हणतो तर हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे की जो निरोगी मातीसाठी किंवा त्याच्या बेस बनवण्यासाठी, जमिनीचा बेस जर आपल्याला चांगला तंदुरुस्त करायचा असेल तर ऑर्गॅनिक मॅटर हा खूप महत्वाचा आहे. हा कशापासून बनतो आता सेंद्रिय पदार्थ म्हणजे नेमकं तरी काय तर जे प्लांट अॅनिमल किंवा प्लांट यांच्यापासून जे काही वेस्टेज पडतं मग याच्यामध्ये पाला पाचोळा मुळ्या किंवा प्राणी किंवा कीटक असतील यांचे जे अवशेष पडतात मेल्याच्या नंतर ते जमिनीमध्ये राहतात आणि यांना कुजवल्याच्या नंतर जे काही तयार होतं तर त्याला ऑर्गॅनिक मॅटर किंवा त्याचं जे काही पूर्णपणे प्रमाण आहे तर त्याला आपण ऑर्गॅनिक मॅटर म्हणतो. तर हे जे जितकं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर आपला जास्त तितकी जमीन आपली हवादार पण राहील आणि जमिनीची संरचना जी आहे ती पण चांगली होईल आणि त्याच्यामध्ये पाण्याचं पण इन्फिल्ट्रेशन चांगलं होईल. जितकी जमीन भुसभुशीत हवादार तर अशा जमिनीमध्ये पाणी जास्त इन्फिल्ट्रेट होतं आणि मुळ्यांचा वाढ पण चांगला होतो किंवा मुळ्यांचा विस्तार खूप चांगल्या पद्धतीने होतो. तर याच्यावरती सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत की कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य उपलब्धता कशा पद्धतीने होईल. तर हे कधी वाढतं ऑर्गॅनिक मॅटर कधी आपण जमिनीमध्ये वाढवू शकतो. आपण आता पाहिलं थोडंसं रासायनिक खतांबद्दल किंवा रासायनिक जे काही ऍक्टिव्हिटी आपण करतो तर 1965 पासून आपण रासायनिक खतांचा वापर चालू केलेला आहे. युरोपियन कंट्रीज मध्ये हे रासायनिक खतां चालू झाले आणि त्यांनी मातीचा अभ्यास केला आणि कोणत्या मातीमध्ये कोणतं पीक घ्यायचं असेल तर त्या पिकानुसार प्रोसेस तयार केले गेलेल्या
आणि त्याच्याप्रमाणे रिकमेंडेशन पण केले गेले. आज आपल्या महाराष्ट्रातल्या 4ही विद्यापीठांनी त्यावरती संशोधन केलं आणि प्रत्येक पीक निहाय त्यांनी मात्रा खतांची निर्धारित केलेली आहे. परंतु आज आपण त्या मात्रेप्रमाणे वापरत नाही किंवा त्याचा पूर्णतः अभ्यास करत नाही किंवा मातीचं परीक्षण करून आपण किती घटक अवेलेबल आहेत, उपयुक्त आहेत आणि त्याचा अजून त्या पिकासाठी किती आवश्यकता आहे याचाही आपण अभ्यास करायला पाहिजे, तो केला जात नाही. तर ह्या गोष्टीवरती जमिनीचं आरोग्य अवलंबून आहे. तर हे कंपोस्ट खत किंवा तुम्ही सेंद्रिय खतामध्ये मग वेगवेगळे तुमचे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, लिंबोळी पेंड असेल, आता बरंचसं मासळी खत असेल किंवा कोंबड खत असेल, या सगळ्या प्रकारचे किंवा नीम पावडर असेल, हे जे सेंद्रिय खत वगैरे काही किंवा कंपोस्ट, आता बऱ्याचशा कंपन्यांनी सिटी वेस्ट कंपोस्ट किंवा बरेचसे कंपोस्ट कंपोस्ट किंवा शुगर फॅक्टरीजनी पण मोलॅसिस वगैरे याच्यापासून बनवलेले कंपोस्ट आहेत, या गोष्टी तयार केले गेलेले. तर ह्या जमिनीला टाकणं, मातीला टाकणं अतिशय गरजेचं आहे. हा एक प्रमुख घटक आहे की जमिनीच्या चांगल्या आरोग्याचा एक बेस बनवण्यासाठी. आता हार्मफुल इफेक्ट ऑफ द केमिकल इनपुट, आपण आता ही गोष्ट सर्वजण करतो आणि याचे काय इफेक्ट होतात आहे हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं आहे. याच्यावरती सर्व शेतकरी आणि कृषीशी निगडीत असणारे सर्व स्टेक होल्डर्स तर यांचा लक्ष असणं गरजेचं आहे. याच्यावरती केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र किंवा बरेचसे खाजगी संस्था पण याच्यामध्ये काम करतात. कशा पद्धतीने आपण इको फार्मिंग कडे गेलं पाहिजे, इको ऍग्रिकल्चर कडे गेलं पाहिजे, रासायनिक जे काही आपण नेहमीचा वापरतो त्यांचा वापर कमीत कमी करून चांगल्या प्रतीचं उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये कसं काढलं गेलं पाहिजे, याच्यावरती खूप लोकांचं काम चालू आहे. आणि ही अतिशय एक स्वागतार्ह अशी बाब आहे, कारण याच्यावरच अवलंबून आहे की आपलं जीवनमान पण खूप त्याच्यावरती अवलंबून आहे. वेगवेगळ्या रोगांना नवीन रोग पुढे येत आहेत आपले. तर याच्यामुळे होतं काय, याचे काय इम्पॅक्ट आहेत बॅग, की केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स जर जास्त आपण वापरले गेले तर त्याचा बेसिकली जो काही ऍडव्हर्स परिणाम होतो तर तो रूट झोन किंवा रूट ग्रोथ म्हणजे मुळ्यांची जी काय वाढ आहे, तर याला कधी कधी या वाढीला पण ते स्टंटेड करण्याचं किंवा त्या वाढीला पण थोडंसं आळा घालण्याचं काम अतिवापराच्या केमिकल फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइडमुळे होतं. तर ते प्रमाण आपण निर्धारित स्वरूपात रिकमेंड केलेल्या प्रमाणामध्ये वापरलं गेलं पाहिजे. त्याचा जर अतिवापर झाला तर आपल्याला आपली रूट डेव्हलपमेंट चांगली होत नाही किंवा मुळांचा विस्तार आपण चांगल्या पद्धतीचा घेऊ शकत नाही. तर हा कशा पद्धतीने की जितकी जास्तीत जास्त तुम्ही वापरत जाल केमिकल, त्याच्याप्रमाणे तुमची मातीची परिस्थिती बिघडत गेलेली असेल. माती जितकी बिघडत जाईल तर तितकं मातीच्या सानिध्यात असणारे म्हणजेच मुळे असतात, तर मुळ्यांची वाढ तितकी चांगली होणार नाही. दुसरी गोष्ट आहे सॉइल बायोलॉजी, म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जीवांचे, मायक्रो ऑर्गॅनिझमचे किंवा गांडुळांचे किंवा उपयोगी असणाऱ्या काही निमॅटोडचे, तर यांचे जे काही प्रमाण आहे आणि यांच्या ज्या काही क्रिया आहेत, तर या क्रिया पण हॅम्पर होतात किंवा या पण कुठेतरी त्यांना ह्या रासायनिक निविष्ठांचा थोडासा परिणाम वाईट असा त्याच्यावरती होतो. आणि मग ओव्हरऑल जर बघितलं आपण तर मग प्लांट ग्रोथ म्हणजे जी पिकाची वाढ आहे तर ती आपल्याला जेवढी अपेक्षित आहे तर त्या पद्धतीने दिसत नाही, कारण मुळांचा विस्तार जर कमी झाला, जमीन जर कडक असेल तर मुळ्या वाढल्या जाणार नाहीत. आणि जर अशा जमिनीमध्ये बायोलॉजी तुमची म्हणजे सूक्ष्मजीवांची संख्या कमी राहणार आहे, त्याच्यामुळे न्यूट्रिएंट अब्सॉर्प्शन होणार नाही, म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धता होणार नाही आणि त्याचाच रिझल्ट काय तर पिकांची जी काही ग्रोथ आहे ती आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसते. हे प्रमुख 3 जे काही परिणाम आहेत ते आज आपण अनुभवतो आहे. आता सॉइल बायोलॉजी म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ आणि मग आपण पुढे जाऊयात. तर जैविक शक्ती किंवा जमिनीची जैवशक्ती, एक पिक्चर तुमच्या समोर दिसत आहे, एक झाड आहे की हे नॉर्मली एक जनरल घेतलेलं आहे आपण, की जर जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या मुबलक प्रमाणामध्ये असेल तर आज तुम्ही विचार केला तर सर्व प्रमाणे जर सूक्ष्मजीव बघितले तर एका हेक्टर जमिनीमध्ये 4 ते 6 टन एवढे सूक्ष्मजीव असतात. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतील, त्याच्यानंतर काही बुरशी, शेवाळे असतील, काही गांडोळे असतात, 12% गांडोळे असतात, हे 40% मध्ये जीवाणू आणि ऍक्टिनोमायसिट्स असतात. त्याच्यानंतर 40% तुमच्या बुरशी आणि शेवाळे असतात आणि त्याच्यानंतर काही 8% प्रमाणामध्ये लहान आणि मोठे सजीव हे जमिनीमध्ये असतात. यांचं जमिनीमध्ये असणं हे एक वरदान समजलं जातं आणि हे वरदान आहे, त्याचं कार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर याला जमिनीची जैवशक्ती असं म्हणतात. तर ही अबाधित राखणं हे तुमचं आमचं सर्व शेतकऱ्यांचं आणि कृषीमध्ये काम करणाऱ्या सर्व जणांचं कर्तव्य आपण समजायला हवं. तर जर जमीन तुमची हवादार आणि जमिनीमध्ये जैविक शक्ती जर चांगली असेल तर त्याच्यामध्ये काय की गोष्टी होतात. तर एक की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाण्याची क्षमता धरून ठेवण्याची क्षमता वाढते, न्यूट्रिएंटची अपटेक म्हणजे जो अन्नद्रव्याची उपलब्धता तीही वाढते आणि सॉइल ऑर्गॅनिक कार्बन ज्याला
सेंद्रिय कर्ब म्हणतो आपण, तर तोही चांगल्या प्रमाणामध्ये मेंटेन राहतो. तर अशा जमिनीमध्ये मुळ्या चांगल्या पद्धतीने वाढतात, जीवाणूंचं कार्य चांगलं राहतं आणि जमीन लूज असल्यामुळे ह्या सगळ्या क्रिया अगदी नैसर्गिक पद्धतीने चालतात. तर पिकाची वाढ, पिकाची फुलधारणा असेल किंवा फांद्या असतील, फांद्यानंतर फुलधारणा असेल, फुलधारणानंतर फळधारणा असेल आणि साहजिकच त्या फळांचे पूर्ण संगोपन असेल, तर हे चांगल्या पद्धतीने होतं. तर एका बाजूला कॉम्पॅक्ट सॉइल आहे, म्हणजे कठीण झालेली जमीन आहे, त्याच्यामध्ये रूट झोन हा लिमिटेड असतो, मुळ्या वाढल्या जात नाहीत, त्याच्यामध्ये बायोलॉजी पुअर असते, म्हणजे सूक्ष्मजीवांची संख्या तेवढी राहत नाही आणि मग साधारण निश्चितच की जे न्यूट्रिएंटचा अपटेक आहे किंवा अन्नद्रव्याची उपलब्धता आहे तर ती योग्य प्रमाणामध्ये होत नाही. तर अशी परिस्थिती निर्माण होते. आता कॉम्पॅक्ट सॉइल आणि हे तर हे प्रॉब्लेम आपण शेतकरी नेहमीच फेस करतो, परंतु आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर हे आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात. जर जमीन आपली कॉम्पॅक्ट असेल तर काय होईल की जितका आपला पाऊस पडेल तर तो पाऊस एक ठराविक पातळीपर्यंत जमिनीमध्ये पाणी मुरलं जाईल आणि इतर पाणी जे आहे ते सरफेसच्या माध्यमातून वाहून नेलं जाईल. मग हे पाणी ज्यावेळेस आपल्या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जातं तर त्याचबरोबर वरच्या थरामध्ये असणारे जे काही सूक्ष्म जीव असतील किंवा अन्नद्रव्य असतील तेही वाहून जातं आणि निश्चितच जर पाणी वरतून वाहून गेलं तर पाणीचा साठा जो आहे जमिनीमध्ये, पाण्याची पातळी आहे तीही वरचेवर खालावत जाते. तर ही जर जमीन कॉम्पॅक्ट असेल तर या गोष्टीचा आपल्याला परिणाम निश्चित दिसतो. आणि मग जर कॉम्पॅक्ट असेल तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्य आणि ऑक्सिजन याचाही सोर्स आपल्याला लिमिटमध्ये मिळतो किंवा हवेतला जो ऑक्सिजन जमिनीमध्ये घेतला जातो किंवा स्थिर केला जातो, असे काही जे जीवाणू असतात तर तेही जीवाणू आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध राहत नाहीत. त्याच्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी राहतं किंवा नायट्रोजनचं पीक ते पण कमी राहतं आणि त्याच्यामुळे पिकांची वाढ ही खुंटली जाते. कॉम्पॅक्ट सॉइल मध्ये असेल तर लो ऑक्सिजन आणि वॉटर इन्फिल्ट्रेशन आणि वॉटरचा रनऑफ जास्त होतो, पाणी जास्त प्रमाणामध्ये येऊन जातं. आणि तेच जर इरेटेड सॉइल असेल म्हणजे किंवा भुसभुशीत हवादार जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मजीवांची संख्या जास्त दिसेल, पाणी जमिनीमध्ये आतमध्ये जास्त पाझरलेलं दिसेल आणि पाण्याची पातळी जी आहे आपण जमिनीचं ज्याला सॉइल वॉटर टेबल म्हणतो तर तो पण चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसेल. आणि जर अशी परिस्थिती असेल तर पिकांची वाढही चांगली होईल. आणि या परिस्थितीमध्ये जितक्या लांब आणि विस्तारलेल्या मुळ्या असतात तर जर पाणी कमी जरी राहिलं तर जिथपासून जितक्या लांबपर्यंत मुळे तर तिथपासूनच पाणी मुळे घेऊ शकतात आणि तितक्या लांबपर्यंतचे पिकं जगू शकतात. म्हणजे ड्रॉट रेझिस्टंट ही परिस्थिती म्हणजे पिकं अवर्षण परिस्थितीमध्ये पण चांगल्या पद्धतीने तग धरू शकतात. आता हे एक थोडक्यात एका ग्राफिकच्या माध्यमातून पूर्णपणे कशा पद्धतीने काम चालतं हे आपण इथं दिलेलं आहे. तर पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता पोरस इरेटेड सॉइल आणि गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी भरपूर आहे, जमिनीमध्ये हवा आहे आणि ऑर्गॅनिक मॅटर पण चांगला आहे. त्याच्यानंतर जमिनीमध्ये एक बेनिफिशियल फंगस ज्याला आपण मायक्रोरायझा म्हणतो किंवा इथं प्रोटोझो आहे किंवा बेनिफिशियल निमॅटोड्स आहेत किंवा बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत. आता हे जे चार मधले घटक दाखवलेले तर या गोष्टींवरती सगळ्या जमिनीची सुपीकता ही अवलंबून आहे किंवा त्याची जी काही क्रियाशीलता आहे या सर्व घटकांची तर हे अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात. यांची संख्या आणि कार्यक्षमता जितकी जास्त आहे हे तर तितकं आपण शेवटच्या फिगरमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रो मग सेकंडरी मध्ये असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण फेरस, आयर्न, मॅंगनीज किंवा बाकीचे जे घटक आहेत मॉलिब्डेनम वगैरे या सगळ्यांची पण उपलब्धता चांगली होते. जर कधी तर हे जे घटक आहेत समजा हे चार जर मुबलक प्रमाणामध्ये असेल तर हे एक प्रकारे आपल्या मातीमध्ये कारखान्यातील मजुरांसारखे काम करतात आणि तेच आपल्या पिकाला खाद्य पुरवण्याचे काम करतात. तर एक छोट्याशा ग्राफिकच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलं. आता आपण येऊयात की हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि इथून पुढचा जो आपला मेन टॉपिक आहे तर त्याच्याकडे आपण येतो आहोत. हे आपण आतापर्यंत समजून घेतलं की माती काय आहे, मातीचं आरोग्य काय आहे, ते कुठल्या कुठल्या घटकांवरती अवलंबून आहे, त्या घटकांसाठी जे काही परिस्थिती मातीमध्ये असावी लागते तर ती कशी असली पाहिजे तर त्या परिस्थितीत आपण चांगल्या पद्धतीने पीक घेऊ शकू किंवा आपली जमीन सुपीक बनवू शकू. आणि जर असं असेल तर आपणाला जे बाहेरून द्यायची खतं आहेत तर ती कमी लागतात आणि याचा जे वाईट परिणाम आहेत ते पण होत नाहीत. याच्या अनुषंगाने मी एक हिंगोली जिल्ह्याचा एक न्यूट्रिशनल स्टेटस आपण पाहूयात आता की सॉइल हेल्थ कार्ड हे तुम्हाला डेटा तुमच्या जिल्ह्याचा आहे, असाच डेटा तुम्हाला तालुका वाईज आणि गाव वाईज पण मिळेल. कारण आपल्या गावाच्या जमिनीमध्ये किती टक्के प्रमाणामध्ये नत्रस, पूरक, पालास किंवा सेकंडरी किंवा जमिनीचा पीएच काय आहे तर ही ऑलरेडी गव्हर्नमेंटने याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करून सॉइल हेल्थ कार्ड हे तयार केले गेलेलं आहे. तर हिंगोली जिल्ह्याचं आपण नत्र जर बघितलं किंवा जमीन जर बघितली पूर्णपणे तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जर बघितलं तर जवळपास
37% जमिनीमध्ये मीडियम स्वरूपामध्ये नत्र आहे आणि 30% मध्ये लो आणि व्हेरी लो 3% म्हणजे नत्राचं प्रमाण जर बघितलं तर जमिनीमध्ये 37% पर्यंत हिंगोली जिल्ह्याच्या मॅप मध्ये सॉइल हेल्थच्या कार्डच्या माध्यमातून आपण इथं पाहू शकतो. तर हेच प्रमाण आपण जर बघितलं, फॉस्फरस जर बघितलं आपण जमिनीमध्ये आपल्या किती आहे, आता हा नत्र असेल हे किंवा फॉस्फरस असेल किंवा मी जे पण घटक सांगतोय, तर या घटकांचं प्रमाण जमिनीमध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, परंतु ते उपयुक्त नाहीये. तर त्याला उपयुक्त करण्यासाठी ज्या क्रिया लागतात ते आपण मगाशी अभ्यास केला गेला आणि ते आपण त्याला सोल्युशन आजच्या परिस्थितीमध्ये नसेल आपल्याकडे तर ते कशा पद्धतीने करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण फॉस्फरस बघितला तर फॉस्फरस मध्ये 61% जमीन हे जमिनीमध्ये मीडियम फॉस्फरस आहे आणि 37% जमिनीमध्ये लो फॉस्फरस आहे हिंगोली जिल्ह्याच्या आणि एकदम व्हेरी हाय जर बघितलं आपण तर 1% जमिनीमध्ये हाय फॉस्फरसच्या जमिनी आहेत आपल्याकडे. तेच जर पोटॅशियमचं प्रमाण बघितलं आपण तर जवळपास 77.8% इतक्या जमिनीवरती हिंगोली जिल्ह्यातल्या जी कल्टिवेबल लँड ज्याला म्हणतो की त्या लँडमध्ये 77.8% पोटॅशियम आहे आणि जवळपास 6.1% जमिनीमध्ये मीडियम आहे आणि व्हेरी हाय म्हणजे पोटॅशियमचं अतिप्रमाण हे 16.2% जमिनीमध्ये आहे. वास्तविक आपण बघितलं मीडियम नायट्रोजन, मीडियम फॉस्फरस आणि हाय पोटॅश असं प्रमुख 3 जे अन्नद्रव्य आहेत तर त्यांचं प्रमाण हिंगोली जिल्ह्याच्या जमिनीमध्ये आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. सॉइलचा पीएच जर मॉडरेटली अल्कलाइन सॉइल आहे आपल्याकडे 99% आणि 1% अल्कलाइन सॉइल आहे. थोडंसं जमिनीचा पीएच आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. अल्कलाइन सॉइल 99% आहे. तर या जमिनीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत, जिप्सम किंवा बाकी अजून बरेचसे प्रकार वापरून आपण कंपोस्ट खतांचा जास्त करून वापर करून ही आपण सॉइल आपली मॉडरेटला किंवा न्यूट्रिएंटला आणू शकतो. मायक्रोन्यूट्रिएंट बघितले, सूक्ष्म अन्नद्रव्य बघितले तर आपण बऱ्यापैकी सूक्ष्म अन्नद्रव्य सफिशियंट आहेत म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आहेत, पण ती उपयुक्त करून घेणं गरजेचं आहे. जे ग्रीन कलर हिरव्या कलरने दाखवलेलं आहे ते सफिशियंट आणि रेड कलरने डेफिशियंट दाखवलेलं आहे. थोडंसं प्रमाणामध्ये झिंक, आयर्न आणि सल्फर आणि बोरॉन ह्या गोष्टीची थोडी कमतरता आहे. म्हणजे बाकी सर्रास जमिनीमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या मुबलक प्रमाणामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. आता आपण बघितलं तसं जर खरोखरच आपण आपल्या जमिनीमध्ये जमीन आपली कडक झाली आहे का किंवा आपण या जमिनीला जर पर्याय किंवा जमिनीला सुपीक बनवायची असेल तर त्याला आपण शेणखत वापरतो आहोत का, शेणखत वापरत नसेल तर आपण त्याला पर्याय शोधत आहोत का, आपल्याला नरम, हवादार व भुसभुशीत जमीन पाहिजे आहे का की ज्या जमिनीमधून अन्नद्रव्याचा उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे आपल्याला जो काही परिणाम आहे तो उत्पादन हळदीच्या वाढीकरता होईल. तर हे आपण जाणून घ्यायचं आहे. तर झायडेक्सने एक नवीन टेक्नॉलॉजी याच्यासाठी डेव्हलप केली ज्याच्यावरती आपण गेली 10-11 वर्ष काम करत आहोत आणि एक असं एक नवीन तंत्रज्ञान नॅनो टेक्नॉलॉजी बेस तयार केलं गेलं ज्याच्यावरती 5 वर्षाचा रिसर्च आणि त्याच्यानंतर गेली 5 वर्ष आम्ही वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करत आहोत, वेगवेगळ्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनी, फार्मर्स आणि वेगवेगळ्या पिकांबरोबर आम्ही काम करतो, ज्याचं नाव आहे झायटॉनिक यम. हे सॉइल अमेंडमेंट बायो फर्टिलायझर टेक्नॉलॉजी. याच्या माध्यमातून आपण आता जे काही आपण प्रॉब्लेम आताच्या मातीमध्ये आहेत तर बऱ्याच अंश आपण या प्रॉब्लेमला ऍड्रेस करू शकतो, याचं सोल्युशन आपण देऊ शकतो. आता आपण या टेक्नॉलॉजीला आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने समजून घेऊ. हळद उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता व अन्नद्रव्य उपलब्ध वाढीचे उपाय शोधायला. तर आपण हळदीसाठी कशा पद्धतीने या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो, कशा पद्धतीने आपल्या जमिनी चांगल्या करू शकतो, जमिनीची सुपीकता वाढवू शकतो आणि उत्पादन वाढीमध्ये आपण याचा हे करू शकतो, फायदा घेऊ शकतो. आता आपण बघू की झायटॉनिक यम हे कसं सोल्युशन ठरत आहे जमिनीच्या उत्पादन वाढीकरता. हे नेमकं काय काम करतं, कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीने एक उपाय ठरतो आहे. तर हायर बेनिफिशियरी बायोलॉजी ऍक्टिव्हिटी लिडिंग टू द हायर न्यूट्रिएंट अब्सॉर्प्शन म्हणजे जितकं जमिनीमध्ये एक प्रिन्सिपल आहे की जितकी जमिनीमध्ये जास्त बायोलॉजी असेल, जे सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्मजीवांच्या प्रक्रिया जितक्या जास्त जमिनीमध्ये चालतील तर तितकी जी अन्नद्रव्य उपलब्ध करण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा उपलब्ध करण्याचं जे प्रमाण आहे ते वाढेल किंवा वाढले जाईल. हे एक प्रिन्सिपल आहे. याच प्रिन्सिपलच्या आधारावरती पूर्णपणे टेक्नॉलॉजी आपण डिपेंड केलेली. आपण 3 पिक्चर आपल्या समोर आहेत. याच्यामध्ये पहिल्या पिक्चर मध्ये आपण पोरस प्लस इरिटेटेड सॉइल आपण
घेऊ शकतो, जमिनीला भुसभुशीत, हवादार आणि नरम असं बनवू शकतो जर आपण या तंत्रज्ञानाचा वापर केला तर. त्याचबरोबर काय होईल की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि ऑर्गॅनिक मॅटर, जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता ही वाढेल आणि सातत्यानं ज्यावेळेस बायोलॉजी वाढेल त्यावेळेस जमिनीमधले सूक्ष्मजीव जितके वाढतात, मल्टिप्लाय होतात, त्याच्यावरती जगणारे काही बेनिफिशियल निमॅटोड आणि प्रोटोझोआ त्यांची संख्या वाढते, त्याचे हे दर ठराविक कालावधीनंतर हे मरतात आणि त्यांची पुन्हा मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे जे मेलेले आहेत तर यांचं जे काय मॅटर आहे तो ऑर्गॅनिक मॅटर मधून भर पडते, त्याला सेंद्रिय पदार्थ तो तयार होतो, तो जमिनीमध्ये राहतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण एक बेनिफिशियल फंगस जो मायकोरायझा नावाचा आहे तर तो घातलेला आहे आणि काय बॅक्टेरिया आर द ग्रेट फॉर सॉइल मॅनेजमेंट. मग फंगस हे जास्तीत जास्त काम अशा पद्धतीने करतात की जे आपले जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिएंट आहेत हे न्यूट्रिएंट म्हणजे मेजर न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि हे तर यांना उचलून पिकांसाठी देण्याचं काम करतं. तर हे फंगस काय करतं नेमकं, मुळाभोवती वाढतं, जमिनीमध्ये असणाऱ्या रूट्स भोवती वाढतं, मुळांवरती आणि मुळांच्या बाहेरून आणि आतून एंडो आणि एक्टोमायकोरायझा. तर ज्यावेळेस हे जितकं मुळांचं नेटवर्क पसरले त्याच्या 7 ते 8 पटीनं अधिक प्रमाणामध्ये या फंगस या बुरशीचं नेटवर्क वाढलं जातं आणि तितक्या लांबपासून पाणी आणि अन्नद्रव्ये हे पिकांना देण्याचे काम हे मायक्रोरायझा करतात. तर जर ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर मुळांचं नेटवर्क अधिक या मुळांच्या वरती वाढणाऱ्या या बुरशीचं उपयुक्त अशा असणाऱ्या बुरशीचं नेटवर्क आणि जीवाणूंची संख्या अधिक जमिनीची भुरभुरीतपणा, जमिनीचा भुसभुशीतपणा किंवा हवादारपणा किंवा वाढलेली पाणी धारण क्षमता, तर या सगळ्याचा जर एक कंपोजिट आपण बेनिफिट बघितला तर याच्या माध्यमातून आपल्याला जे अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहेत मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ज्या सूक्ष्मजीवांच्या क्रिया वाढल्या तर त्यांचा जो काय अपटेक आहे ज्याला उपलब्धता आहे तर त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढणार आहे. आता हे आपण सविस्तर पाहू की नेमकं कशा पद्धतीने हे कार्य करतं. हे एक थोडंसं समजण्यासाठी मराठीत आपण याची एक स्लाइड आपण घेतलेली आहे की याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जमिनीच्या पेरणीच्या आधी करू शकतो किंवा जमीन तयार करताना किंवा उभ्या पिकामध्ये करू शकतो आणि अळवणी, ठिबक किंवा पाटपाण्याद्वारे करू शकतो. तर काय वैशिष्ट्य आहे त्याची आणि काय फायदे आहेत त्याचे, तर आपण पहिल्यांदा वैशिष्ट्य पाहू की ज्यावेळेस जमीन तुमची पोरस बनवली किंवा जे हवादार भुसभुशीत जर जमीन बनवली तर निश्चितपणे याच्यामध्ये जलद व अधिक उगवण होते. जर आपण चांगल्या क्वालिटीचं जर बियाणं वापरलं समजा कुठल्याही याच्यामध्ये तर त्याची जी काही उगवण आहे ते अधिक चांगली आणि जास्तीची उगवण होते. नॉर्मली जर आपण 10% जर उगवण क्षमता वाढवली तर लक्षात घ्या की तितकंच उत्पादन आपलं वाढलेलं आपल्याला दिसून येईल. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जमिनीच्या संरचनेत जर बदल झाला, जमीन हवादार, भुसभुशीत, सच्छिद्र झाली आणि पाणी धरण्याची क्षमता झाली तर निश्चितपणे मुळ्यांची वाढ सुरुवात लवकर होते. जर आपण कंद हळदीचे चांगल्या पद्धतीनं जर निरोगी कंद लावले असतील तर अशा मातीमध्ये जर आपण हे कंद लावले गेले तर याच्यापासून जे काय अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या आहेत तर त्या मुळ्या लवकर सुटतात. जमीन भुसभुशीत असल्यामुळे त्यांचा विस्तार चांगल्या पद्धतीने वाढतो आणि ते अन्नद्रव्य पिकांना पोहोचवण्याचे काम हे जलद गतीने चालू करतात. तर याच्यामुळं उगवण क्षमता वाढते आणि मर पण रोपांची कमी होते, कारण मुळ्या जर स्टॉप झाल्या तर मोर निश्चितपणे त्याची मर वाढते. तर या पद्धतीने पहिलं वैशिष्ट्य आपण या टेक्नॉलॉजीचं बघू शकतो. दुसरं वैशिष्ट्य काय की जमिनीची जैविक शक्ती कार्यरत होते. जसं मी मगाशी विश्लेषण केलं की मित्र जीवाणू जेवढे आपले कार्यक्षम असतील तर तेवढा पोषक तत्वांचा उपलब्धता चांगली करतात. आता यांची संख्या आणि कार्यक्षमता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जितकी संख्या जास्त तितकं त्यांचं कार्य जास्त, जितकं कार्य जास्त तितकं ते अन्नद्रव्य उपलब्ध करून पिकांना देण्याचं काम जास्त करते. आणि याच्यावरती जर आपण परिस्थिती जर जमिनीची बिघडली गेली, कमी अधिक प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर केला गेला तर यांच्या कार्यक्षमतेवरती आणि संख्येवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करून येतो. आणि तिसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर सरळ, दाट आणि मोठ्या मुळांचा विस्तार. म्हणजे जर झैटोनियम वापरलेली जर माती असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण कंद लागवड केली किंवा कुठल्याही पिकाच्या बियाण्यांची लागवड केली तर निश्चितपणे मुळ्याही खूप चांगल्या पद्धतीने विस्तारल्या जातील, सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल, अन्नद्रव्य आणि पाणी यांची उपलब्धताही मोठ्या प्रमाणामध्ये होईल. याचे फायदे आपल्याला अधिक उत्पादन, चांगल्या गुणवत्तेचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, कमी सिंचन, कमी पाण्यामध्ये आपण चांगली शेती करू शकतो आणि अधिक भुसभुशीत जमीन आणि जैविक शक्तीमध्ये वाढतो. या पद्धतीचे फायदे आपल्याला मिळू शकतात. आता हे जे कार्य आहे मी तुम्हाला विस्तृत प्रमाणामध्ये घेतलेले त्याचे 3 प्रमुख घटक आहेत की ड्रॉट कंडिशन मध्ये पण या टेक्नॉलॉजीचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो की ज्या ठिकाणी पाणी धरून ठेवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी पाण्याचा जो इंटरव्हल आहे तो वाढवता येतो. साधारणपणे आपण 10 दिवसाला जर पाणी देत असेल
आणि जर झायटोनिक आपण जर वापर केला तर तेच पाणी आपण 15 दिवसापर्यंत पुढे ढकललं जाऊ शकतं. कारण जमिनीमध्ये एकतर मातीच्या कणाकणामध्ये या खताचा प्रेझेन्स असतो आणि त्याच्या माध्यमातून पाणी धरून ठेवल्यामुळं ते पाणी जसं जसं पिकाला गरज पडेल तशा तशा पद्धतीने ते उपलब्ध करून देतं. त्याच्यानंतर काय होतं की सूक्ष्मजीवांची वाढ प्रचंड प्रमाणामध्ये झाल्यानंतर न्यूट्रिएंट अपटेक मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पाणी आणि अन्नद्रव्य या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर निश्चितच पिकाची इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणजे जी रेझिस्टन्स पॉवर आहे, रोग प्रतिकारक शक्ती आहे तर ती वाढते. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस ह्या मुळ्या विस्तारलेल्या मुळे ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस या ज्या मुळ्या जमिनीमध्ये राहतात, सूक्ष्मजीवांचं प्रमाण मोठे असल्यामुळे त्यांचाही परत मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाच्या स्वरूपामध्ये जमिनीमध्येच राहतात. तर निश्चित ऑर्गॅनिक सॉइल ऑर्गॅनिक मॅटर, सॉइल ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो, तो सेंद्रिय कर्ब आहे तर तोही चांगल्या पद्धतीने वापरतो. आता एक छोट्याशा पद्धतीत आपण एक ग्राफिकच्या एका फोटोच्या माध्यमातून हे केलं कशा पद्धतीने पाणी वरती येतं. आपण एक सॅम्पल आपण पाहू शकतो की 2-4 ग्लास आहेत, याच्या 4 ग्लासमध्ये मधल्या 2 ग्लासमध्ये आपण माती घेतलेली आहे, एका ग्लासमध्ये आपण झायटोनिक वापरलेला आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये काही वापरलेलं नाही. जर आपण पाणी दोन्ही ग्लासमध्ये समान प्रमाणामध्ये माती आणि समान प्रमाणामध्ये पाणी टाकलं तर निश्चितपणे आपण झायटोनिकच्या ग्लासमध्ये माती थोडीशी वरती आलेली दिसेल. म्हणजे निश्चितच या मातीमध्ये हवेचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा याच्या कणांमध्ये पाणी धरण क्षमता पण वाढलेली आहे. आणि जर आपण कंट्रोलचं पाहू शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉइलचं प्रमाण किंवा माती फुलेचं प्रमाण जे आहे ते कमी याच्यामध्ये दिसू शकतं. आता हे कन्सिस्टन्स परफॉर्मन्स देण्यासाठी झायटोनिक कशा पद्धतीने काम करतो मी थोडक्यात सांगतो ही गोष्ट की पोरोसिटी इम्प्रुव्हमेंट, त्याच्यानंतर मायक्रोरायझा इनोक्युलेशन आणि कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. तर 3 प्रमुख घटक आहेत की ज्याच्यामुळे काय होतं की पोरोसिटी म्हणजे जसं तुम्ही जितकं झायटोनिकचा वापर तुम्ही सुरुवातीच्या काळापासून पीक निघेपर्यंत करत राहाल तर त्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनचं प्रमाण जमिनीमध्ये जास्तीत जास्त वाढलेलं दिसेल. त्याच्यानंतर रूट डेव्हलपमेंट फास्ट झालेलं दिसेल आणि पाण्याचं पण प्रमाण वाढलेलं दिसेल. मायक्रोरायझा इनोक्युलेशन जर जास्तीत जास्त मायक्रोरायझा मल्टिप्लाय होत गेला किंवा त्याचे थ्रेड्स हायपी नेटवर्क वाढत गेले तर प्लांटची सिम्बॉयसिस रिलेशन म्हणजे त्यांचं एक मित्रत्वचं नातं राहतं मुळांचं आणि मायक्रोरायझा तितक्या लांब प्रमाणात वाढू शकतात. आणि निश्चितप्रमाणे काही जे आवश्यक घटक असतात ते पण मुळांच्या यातून बाहेर पडतात की जे या सूक्ष्मजीवांना पण त्यांचं खाद्य म्हणून उपयोगात येऊ शकतात. कॅटायन एक्सचेंज इम्प्रुव्हमेंट जे आयनच्या माध्यमातून न्यूट्रिएंट ऍक्च्युअली प्लांटने घेतले जातात. तर ती जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पण आपण सातत्याने घडवून आणतो या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. याच्यामुळे ज्याचे फायदे जसे इम्प्रूव्ड जर्मिनेशन, इम्प्रूव्ड इरिगेशन म्हणजे उगवण क्षमता वाढते, पाणी देण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला घट करता येते, वाढ करता येते आणि पाणी कमी लागतं. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. त्याच्यानंतर पेस्ट प्रेशर, जर तुमचं पीक सुदृढ आणि निरोगी झालं तर त्याचा पेस्ट अटॅक पण कमी येतो आणि निश्चितच कुठल्याही रोगाला ते बळी पडू शकत नाही. आणि सेंद्रिय कर्ब पण जमिनीमध्ये वाढण्याचं प्रमाण जास्त राहतं. कारण जितके सूक्ष्मजीव वाढले जातील तितके त्यांचे जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये पडून राहतील आणि निश्चित त्यांचं डायरेक्टली शेवटी ऑर्गॅनिक मॅटर मध्ये रूपांतरित होतं. आणि साल्ट टॉलरन्स पण जर ज्यावेळेस बऱ्याचशा वेळेस क्षारयुक्त पाणी असेल त्याच्यामध्ये जमीन कॉम्पॅक्ट बनतात, सोडियमचं बॉन्डिंग किंवा क्लोराईडचं बॉन्डिंग होतं. पण हे बॉन्डिंग पण ब्रेक करण्यासाठी आपण काही गोष्टींचा याच्यामध्ये काही इमल्सिफायरचा काही आपण याच्यामध्ये उपयोग केला गेला की ज्याच्या माध्यमातून आपण ते पण बॉन्डिंग ब्रेक करून त्याच्यापासून न्यूट्रिएंट जे आहेत ते अवेलेबल करून देण्याचं काम करतो. तर ओव्हरऑल जर बेनिफिट किंवा ॲडव्हान्टेजेस आपण या टेक्नॉलॉजीचे बघितले तर ग्राफिकच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला. सुरुवातीला पहिलं पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही तर पाण्याचा रन ऑफ लॉस झालेला आहे, मुलांची वाढही कमी आहे, जमीन पण तुम्हाला दिसते आहे की कॉम्पॅक्ट आहे. जर हे सूक्ष्मजीव किंवा मायक्रोरायझा वाढला किंवा जमिनीची मुळे चांगली डेव्हलप झाली तर निश्चितपणे रूट झोन जेवढा वाढेल तेवढे बेनिफिशियल बायोलॉजी वाढणार आहे. जेवढी बायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीव जेवढे वाढतील तर त्याचा डायरेक्टली फायदा आपल्याला न्यूट्रिएंट अपटेक मध्ये दिसणार आहे. आता हे जर्मिनेशन हायर कसं होतं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जितकी जास्तपणे माती जितकी जास्त पोरस राहील आणि याच्यामध्ये पाणी मॉइश्चर जेवढं राहील तर तेवढं जास्त मुळ्या वाढतात, सूक्ष्मजीव पण जिवंत राहतात आणि अपटेक पण वाढतो. तर त्याच्यामध्ये जर्मिनेशन तुम्हाला जास्तीत जास्त अवलंबून येतं. जर जमीन कॉम्पॅक्ट असेल किंवा हार्ड असेल तर निश्चितपणे मुळ्यांना विस्तारणे याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येतं आणि मुळ्यांची वाढ कमी होते आणि परिणामी जे सर्वायवल आहे किंवा जिवंत राहण्याची जी काही पर्सेंटेज आहे ते कमी राहतं.
आता पाणी धारण क्षमता जी आहे तर हे तुम्हाला एक ग्राफिकच्या माध्यमातून ऑलरेडी हा टॉपिक डिस्कस केलेला आहे की जिथं जमीन जिथं कडक आहे किंवा झायटॉनिक किंवा वापरलेलं नाही अशा ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पाणी टेबल वॉटर टेबल जे म्हणतो तो जमिनीमध्ये तो कमी आहे. ज्या ठिकाणी या टेक्नॉलॉजी वापर झालेला आहे त्याच्या मुळ्यांच्या सानिध्यातील मुळ्यांच्या खालच्या भागामध्ये पाणी जास्त साठून राहील किंवा पाण्याचा जो वॉटर टेबल ज्याला म्हणतो सॉइल वॉटर टेबल तर तोही पुढे वरती आलेला आपण दिसून येईल आपल्याला. आणि न्यूट्रिएंट अब्सॉर्प्शन आता हे मगाशी जे ग्राफिक सांगितलं तेच ग्राफिक आहे हे तिन्ही एकत्र दाखवलेलं आहे की अन्नद्रव्य उपलब्धता पण या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. आता साहजिकच एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे की याचा वापर अजून आपण कशा पद्धतीने करू शकतो. झायटोनियम शेणखत कंपोस्ट खत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो ज्याला फंगल बायोडायजेशन म्हणतात जे बुरशीयुक्त जैविक पाचन म्हणतात. हे आपण घरच्या घरी करू शकतो. त्याच्यामध्ये झायटोनियम 1 टनापर्यंत आपल्याला आपल्या शेतातलं शेणखत जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार करायचं असेल तर आपण त्याला 2 किलोचा झायटोनियमचा वापर करून त्याच्यामध्ये द्रावण 2 किलो 200 लिटर पाण्याचं टाकून त्या कंपोस्ट खतावरती जर टाकलं आणि ते जर भिजत ठेवलं आणि 1 महिन्यानंतर पुन्हा हीच प्रोसेस जर आपण रिपीट केली आणि जे ते झाकून ठेवलं ताडपत्री किंवा बाकीच्या ह्यांनी तर एक चांगलं बुरबुरीत काळ्या रंगाचं असं एक कंपोस्ट खत तयार होतं. तर या झायटोनियम या टेक्नॉलॉजीचा वापर एक उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला एक शेणखत तयार करण्यासाठी वापर होतो. तर ती करण्याची पद्धती पण इथं दिलेली आहे. आपण दर त्या 30 दिवसांनी पालापाचोळा शेणखत एकत्र करायचं आहे आणि 30 दिवसापर्यंत एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये 30 दिवसातून एकदा झायटोनियमचं द्रावण त्याच्यावरती शिंपडायचं असं 2 ते 3 महिने करायचे नंतर झाकून ठेवायचं. एका महिन्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचे कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो. आता आपण हळद पिकासाठी बघितलं तर आपल्याकडे शेणखत वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. साधारण बघितलं तर 10 टनापर्यंत एकरी शेणखत वापरलं गेलं पाहिजे अशी हळदीमध्ये शिफारस आहे. परंतु तितक्या प्रमाणात अवलंबून होऊ शकत नाही. तर याला पर्याय म्हणून आपण याचा वापर करू शकतो. उत्कृष्ट पद्धतीचे कंपोस्ट खत आपण झायटोनिकच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर हळद पिकासाठी झायटोनियमचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे. एक प्रगतशील शेती करण्यासाठी जर हळदीची करायची असेल तर तो कसा वापर केला गेला पाहिजे. नॉर्मली ज्यावेळेस आपण शेत तयार करतो मग गादी वाफ्यावरती किंवा मग सरीवरंब्यावरती तुम्ही हळद लागवड करत असाल तर तुम्ही याच्या मध्ये 15 ते 20 किलो आपण झायटोनियम आणि कंपोस्ट खत जसं आता मी सांगितलं तर याचा वापर करून ज्यावेळेस आपण कंद लावायच्या अगोदर जर त्या बेडमध्ये आपण टाकले किंवा सरीवरंब्यामध्ये जर टाकून किंवा नांगरटीच्या नंतर जरी आपण एक 15 ते 20 किलो झायटोनियम टाकून जर नांगरट करून घेतली आणि मग सरीवरंबे किंवा गादी वाफा तयार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हळदीमध्ये जे मगाशी सांगितलेले बेनिफिट आहे तुम्हाला मुळ्या वाढण्यापासूनचे जे पुढचे सगळे बेनिफिट तुम्हाला करता येते. पण एक हे की 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत जी खोली गेली पाहिजे नांगरट झाली पाहिजे. उभ्या पिकामध्ये पण आपल्याला हळदीचा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल. 5 किलोचा आपण झायटोनियमचा वापर आपण साधारणपणे जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा 40 ते 45 ते 50 दिवसापर्यंत आपण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हे देताना तुम्हाला द्रावण स्वरूपामध्ये देता येईल, पाण्यासोबत देता येईल किंवा ठिबकच्या द्वारे पण देता येईल. आणि त्याच्यानंतर दर त्या 40-45 दिवसामध्ये म्हणजे दीड महिन्याच्या अंतराने आपण 5-5 किलो हळदीला झायटोनियम द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या या ज्या जमिनीमधल्या प्रक्रिया असतील किंवा अन्नद्रव्य उपलब्ध असेल किंवा जमिनीची सुपीकता आहे ती पण चांगली राहील आणि निश्चितच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि साहजिकच त्याचे फुटवे चांगले फुटतील आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल्यामुळे तुम्हाला कीटकनाशक औषधं यांचा पण वापर कमी करता येईल. आणि जर आपण उत्पादनामध्ये बघितलं तर उत्पादनामध्ये पण आपण एक 10-15% याच्यामधून माध्यमातून आपण वाढ घडवून आणू शकतो. याचा प्रोटोकॉल आपण हळदीचं बेन साधारणपणे 6 क्विंटल असावं, त्याच्यामध्ये सरी जर अंतर असेल तर ते 3.5 फुटा ते 4 फुटापर्यंत असावं. या गोष्टीचं आपण हे करून हळदीमध्ये एक चांगला जर बेनिफिट पाहायचा असेल आपल्याला तर आम्ही एक कर्क्युमिनचं पर्सेंटेज, कर्क्युमिन म्हणजे हळदीचा एक घटक आहे तो त्याच्यावरती हळदीचे दर बऱ्यापैकी जागतिक बाजारपेठेमध्ये राहतात तर त्याचं प्रमाण पण वाढलेलं आपण दिसतो. याच्या पुढच्या यशोगाथा आता आपण बघणार आहोत. तर निश्चित हळदीचा ऑर्गॅनिक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने आपण हळद करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं वाटचाल होईल. त्याचा उत्पादनाचा आपण सुगंध, चव किंवा साठवणुकीचा कालावधी पण हळदीमध्ये आपण वाढवू शकतो आणि निश्चितच त्याला बाजारपेठेमध्ये चांगला भाव पण मिळेल. आता आपण कृषी विज्ञान केंद्र सगळोळी या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून आपण काम करतो आहोत. तर त्याच्या काही यशोगाथा पुढच्या 1-2-3 मिनिटांमध्ये आपण घेऊ आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण ते पाहू शकतो. तर आपण गेली 2-3 वर्षापासून नांदेडच्या अर्धापूर, मुदखेड किंवा
वसमत या भागामध्ये आणि सगरोळीमध्ये पण आपण काम करतो आहोत या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आणि याचे खूप सगळे शेतकरी ज्यांनी वापरलेले आहेत त्याचे अनुभव पण त्यांनी शेअर केलेले आहेत. केव्हीके सगरोळीला, कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला आपण ट्रायलचे प्लॉट दिले होते 2019 मध्ये. तर त्याचे रिझल्ट आपण समोर आहेत आपल्या, पाहू शकतो आपण. जे ट्रीटेड इथं लिहिलेले तर ही या हळदीमध्ये झायटोनियमचा वापर केला गेलेला होता आणि जिथं कंट्रोल लिहिले तर इथं केला गेलेला नव्हता. आणि केव्हीके मध्ये गेल्या वर्षी थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम होताच मोठा, म्हणजे पाणी हळदीला कमी पडलं होतं. आपण या फोटोमध्ये बघू शकता ट्रीटेड मध्ये फुटव्यांची संख्या आपण बघू शकतो हळदीमधली, आणि इथं कंट्रोल मध्ये बघू शकतो फुटव्यांची संख्या. जितके फुटवे जास्त तितके कंद खाली हळदीचे वाढले जातात आणि तितकी हळद आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. पुढच्या स्लाइड मध्ये ज्यावेळेस हळद आपण हार्वेस्ट केली तर त्यावेळेचे फोटो आपण घेतले होते ते रिझल्टचे. तुम्ही बघू शकता कंट्रोल मध्ये आणि झायटोनियम ट्रीटेड मध्ये. जर तुम्ही साईज बघू शकता आणि यांची जे फिंगर्स ज्याला आपण म्हणतो हळदीचे, तर ते जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येते. आता हा एक रिपोर्ट आहे, याच्यामधले मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर न करता मी काही ऑब्झर्वेशन्स आहेत जे खाली लिहिले गेले आहेत. तर हे कृषी विज्ञान केंद्र सगळीच्या सायंटिस्ट, अग्रोनॉमिस्ट या कुलकर्णी सर असतील त्यांचे, कपिल इंगळे सर, तर यांनी आमच्या दोघांच्या एक्झामिनेशन खाली हा प्लॉट घेतला गेला. तर त्याच्यामध्ये काही त्यांना जे अनुभव आला की लीफ साईज आणि ग्रीनरी, जे पानांची साईज आहे हळदीच्या, तर ती कंट्रोल पेक्षा ट्रीटेड मध्ये जास्त त्यांना दिसून आली. आणि साहजिकच ग्रीनरी म्हणजे जो काही हिरवागारपणा आहे तर तो पण पानांचा सतत त्यांना दिसून आला. त्याच्यानंतर ट्रीटेड फॉन्ट मध्ये मोर व्हिगरस अँड रेजिस्टन्स, म्हणजे पेस्ट अटॅक पण कमी झाला आणि एक झाडांमध्ये जे काही तंदुरुस्तपणा असतो तो पण जाणून आला, असं त्यांनी नमूद केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लांट ग्रोथ आणि इन्क्रीजिंग यील्ड, तर याच्यामध्ये त्यांना उत्पादनामध्ये पण त्यांना थोडासा वाढ त्याच्यामध्ये नजर आले की ज्यावेळेस त्यांनी अवरेज मध्ये बघितलं तर त्यांनी 23.44 क्विंटल पर्यंत त्यांचं उत्पादन हळदीचं राहिलं गेलं, तर त्यांना झायटोनियम मध्ये 25.46 क्विंटल पर्यंत त्यांनी अवरेज उत्पादन त्यांच्याकडे नोंद केलं गेलेलं आहे. तसेच कर्क्युमिनचं पण प्रमाण त्यांना वाढलेलं दिसून आलेलं आहे. 1.5% कर्क्युमिनचं प्रमाण वाढलं गेलं होतं. तर याचा जो प्लॉट घेतला होता आपण, तर याच्यामध्ये रासायनिक खतांचा डोस आपण निम्मा केला होता. 50% रासायनिक खत अधिक झायटोनियमचा प्रति एकरी 34 किलोचा हा डोस आपण तिथे वापरला गेला होता. तर त्याचे रिझल्ट आपल्याला डॉक्युमेंटरी आलेले आहेत. आता काही शेतकऱ्यांनी वापरलेले हळदीचे प्लॉट आहेत, तर हे आपण बघू शकतो. श्रीराम कल्याणकर आहेत, कासारखेडा डिस्ट्रिक्ट नांदेडमध्ये, वापरलेली आणि न वापरलेली हळद आहे. याच्यामध्ये तुम्ही फास्ट ग्रोथ म्हणजे मुळ्यांची वाढ त्यांना दिसून आली, नंबर ऑफ टिलर्स म्हणजे फुटव्यांची संख्या चांगली, आणि पानांची साईज निश्चितच तुम्हाला दिसून येते. कलर मध्ये तुम्हाला फरक समोर दिसत असेल स्क्रीनवरती. हे दुसरे शेतकरी आहेत, बळीराम कल्याणकर, विलेज कासारखेडा, त्याच गावामधले आहेत. ट्रीटेड आणि कंट्रोलचे दोन्ही बाजूला आपण बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला पानांची साईज मोठी झालेली आहे, फुटवे पण जास्त आहेत, किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव हळदीमध्ये दिसत नाहीये. हे सतीश कदम आहेत. आता इथं आपण जर बघितलं तर यांच्याकडे हे बामणी नांदेड या ठिकाणचे आहेत, तर यांच्याकडे करप्याचं प्रमाण तुम्हाला समोर दिसतंय बऱ्यापैकी. याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपण रासायनिक खतं किंवा बाकी अन्य खतांचा वापर केला आणि झायटोनियम तंत्रज्ञानाचा वापर दुसऱ्या बाजूला केला, तर तिथं तुम्हाला लक्षात येते की रोगाला बळी पडलेली हळद दिसत नाहीये. त्याच्यानंतर ग्रेनरी चांगले, फंगल अटॅक त्याच्यामध्ये बिलकुल त्यांना झालेला दिसत नाहीये. कंदकूस किंवा कंदमाशीचाही अटॅक किंवा करप्याचंही प्रमाण कमी आहे. आता हे एकाच प्लॉट मधला तुम्हाला एक फोटो मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे शेतकरी वसंतराव इंगोले आहेत, मालेगाव डिस्ट्रिक्ट नांदेड मध्ये, की तुम्हाला निश्चितपणे जिथं आम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करतो तिथे एका बाजूला आम्ही न वापरलेला प्लॉट आणि एका बाजूला वापरलेला प्लॉट अशा पद्धतीने ठेवतो की जेणेकरून आपण आपल्या डोळ्यांनी सीइंग इज बिलिव्हिंग ज्याला म्हणतो, तर आपण रिझल्ट आपण पाहू शकतो. निश्चितच यानंतर शेतकरी स्वतः मातीचं पण परिस्थिती पाहतात, माती भुसभुशीत झाली आहे का, किंवा मुळांची वाढ कशी झालेली आहे, किंवा कंदाची फुगवण कशी झालेली आहे, तर या गोष्टी पण शेतकरी स्वतः घेतात आणि आम्ही स्वतःही ज्यावेळेस आपण रिझल्ट दाखवतो तर ते शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो. तर बेनिफिट्स जे आता स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर उत्पादनामध्ये जशी जमीन आपली चांगली राहील त्या पद्धतीने आपल्याला वाढ दिसेल, जर्मिनेशन उगवण क्षमता चांगली, पानांची साईज चांगली, कलर चांगला, ड्रॉट टॉलरन्स म्हणजे जर आवश्यक परिस्थितीमध्ये झायटोनियम पाण्याची बचत करते आणि चांगल्या पद्धतीने पीक आणण्याचं काम करते. रासायनिक खतांचा वापर आपण 50% पर्यंत कमी करू शकतो. त्याच्यानंतर पहिल्याच वेळेस पेस्ट डिसीज किंवा म्हणजे कीटनाशक यांचाही वापर आपण करू, कारण तंदुरुस्त जर आपलं पीक असेल तर निश्चित त्याच्यामध्ये वापर यांचा कमी होऊ शकतो. आणि इन्क्रीज
सॉइल फिल्ट्रेशन, मातीची भुसभुशीतपणा, ऑर्गॅनिक कर्व म्हणजे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये वाढण्याचे काम, आणि सातत्यानं आपण जर या टेक्नॉलॉजीचा वापर वर्षानुवर्षे करत गेलं तर हे रासायनिक खतं किंवा इतर ज्या गोष्टी आपण वापर करतो त्याचा परिणाम प्रमाण आपल्याला कमीत कमी करता येईल आणि निश्चित याचा डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिट आपल्या उत्पादनाच्या खर्चामध्ये होईल, म्हणजे पिकाच्या खर्चामध्ये होईल आणि उत्पादन आपलं निश्चितपणे वाढेल. आता ही टेक्नॉलॉजी काय आहे की 3 मुख्य डेलिव्हरेबल्स म्हणजे याच्यापासून आपण देता येईल. एक तर हायर यील्ड आणि हायर इन्कम, म्हणजे उत्पादनामध्ये वाढ आणि उत्पन्नामध्येही वाढ, म्हणजे इन्कमही वाढतो आपला आणि उत्पादनही वाढतं. हेल्थियर सॉइल, की जी गोष्ट आजची काळाची गरज आहे. निरोगी माती, जितकं तुम्ही जास्तीत जास्त केमिकलचं वापराचं प्रमाण तुम्ही वाढवत जाल तितकी माती आपण अजूनही खराब करत जाणार. ही गोष्ट सातत्याने लक्षात येत चाललेली आहे. जे आज शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती करतात त्यांच्या ही बाब निदर्शनास आलेली आहे. सस्टेनेबल फार्म प्रॅक्टिसेस, म्हणजे जे आपण फार्म प्रॅक्टिसेस करतो, ज्या पद्धतीने आपण लागवडी करतो किंवा ज्या त्याच्यामधल्या प्रक्रिया करतो तर त्या एक शाश्वत पद्धतीने एक घेतले जातील किंवा आपल्याला त्याच्यामध्ये सातत्याने बदल करण्याची आवश्यकता पडणार नाही. कमीत कमी खर्चाचा वापर करून साधन सामग्रीचे कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून करता येईल. तर सगळ्यात शेवटी सांगायचं झालं की हे इको फ्रेंडली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, म्हणजे की झायटॉनिकमचा कम्प्लीट 100% बायोडिग्रेडेबल आहे आणि इको फ्रेंडली आहे. याचा कुठलाही प्राणी मात्रावर किंवा जमिनीतील कुठल्याही सूक्ष्म जीवांवर कमी अधिक प्रमाणामध्ये जरी वापरलं तरी कसलाही पद्धतीचा दुष्परिणाम होत नाही. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आम्ही सादर करत आहोत. सर्व पद्धतीनं ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्हाला करायचं असेल तर केमिकलच्या स्वरूपाच्या बरोबर पण कॉम्पॅटेबल आहे, पण आम्ही रिकमेंडेशन करताना याचा वापर तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय स्वरूपामधलं कुठलंही खत याच्यासोबत करावा, की जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जमिनीचे स्वास्थ्य चांगलं राहील आणि त्याची सुपीकता वाढेल. असा याचा उद्देश ठेवून आपण ही टेक्नॉलॉजी तयार केली गेलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला वॉटर सोल्युबल मध्ये किंवा द्रावण स्वरूपामध्ये वापरायचं असेल तर 1:100 अशा पद्धतीचं प्रमाण याचं वापरता येईल. तर जैविक शेतीसाठी तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आणि याच्यानंतर मला वाटतं क्वेश्चन अँड आन्सर असतील तर आपण पाहू शकतो. माने साहेब धन्यवाद. माने साहेब तुम्ही शेअर स्क्रीन आता बंद करू शकता. ओके. हां, आता तुम्हाला खाली तिथे क्वेश्चन आणि आन्सर असं खाली दिसतंय, Q&A दिसतंय. येस येस. हा, तर तिथे एक प्रश्न आलेला आहे निवृत्ती साहेबांचा, प्लीज तो हे करताय की? मार्केटमध्ये ह्युमिक क्युमिक ऍसिड मिळते 1000 ते 2000 रुपये या किमतीत. हे चांगले असते का? अच्छा, आता याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की आज आपण जर बघितलं तर खूप सगळ्या कंपन्या म्हणा किंवा खूप सगळे संस्था याच्यामध्ये काम करतात आणि असे बरेचसे घटक आहेत की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये मुळ्या वाढवण्याचं काम करतात किंवा इतर गोष्टीचंही काम करतात. परंतु आपण जर बघितलं तर आपल्याला रिझल्ट कुठल्या प्रोडक्टचे येतात किंवा आपण ज्या गोष्टी वापरतात त्याच्या पद्धतीनं किंवा पिकांना त्या गोष्टीची किती गरज आहे. आता ह्युमिकचं काम मुळ्या वाढवण्यासाठी आहे, हे साध्य झालेलं आहे. जरी याला शासनाने अजून कुठल्याही गोष्टीच्या हे दिलेलं नसेल किंवा अलीकडच्या काळामध्ये एक न्यूज किंवा एक सर्क्युलर आलेलं होतं की ह्युमिक किंवा अजून काही 2-3 घटक आहेत की त्यांना मान्यता दिलेली आहे. परंतु हे कशा पद्धतीने बनवलं जातं हा एक प्रोप्रायटरी भाग असतो किंवा त्याचं प्रमाण जिथं बऱ्याच ठिकाणी 29%, कुठं 80%, 85%, 98% ह्युमिक ऍसिड आहे. वास्तविक एवढं गरजेचं आहे का किंवा या गोष्टीची गरज किती आहे हे बघणं गरजेचं आहे. तर आपण एकच आहे, मला सांगायचं एकच आहे की ज्या वेळेस आपल्याकडे अशी एखादी टेक्नॉलॉजी येते की जे खूप मोठ्या प्रमाणात मल्टिपल बेनिफिट्स घेऊ शकते किंवा वेगवेगळ्या याचा फायदा आपल्याला देऊ शकते, तर आपण त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि जरी तुम्हाला एखाद्या चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड एखाद्या दुकानदाराने रिकमेंड केलं असेल किंवा तुमच्या एखाद्या शेतकऱ्याने अनुभव त्याचा सांगितला असेल, मग ते किती रुपयापासून किती असू दे, किंमत किती आहे, तर ही गोष्ट आपण ठरवण्यासारखी नाही किंवा तितक्या क्वालिटीचं ते आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. परंतु निश्चितपणे आपण त्याचा अनुभव घ्यावा, छोट्याशा एकरामध्ये किंवा छोट्याशा क्षेत्रामध्ये वापरून पाहावं, त्याचे रिझल्ट असतील तर त्याच्यासाठी गेलेलं चांगलं, असं मला ह्युमिकच्या बाबतीत सांगता येईल. परंतु झायटॉनिकम ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी जे ह्युमिक काम करतं तर त्याच्या कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने काम झायटॉनिकम करतं, एवढं मी निश्चित सांगू शकतो. दुसरा प्रश्न आहे की काय कंटेंट आहे ते वापरण्याचं जमिनीचं. अच्छा, झायटॉनिकम एक
प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी आहे, हे याच्यामधले घटक किंवा याच्यामधली जी टेक्नॉलॉजी आहे की जमिनीला जशी पोरोस बनवते किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवते, म्हणजे सॉइल कंडिशनिंगचं काम करते, ज्याच्यामधून जमिनीची अशी परिस्थिती निर्माण करते की जमिनीमधले जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या सक्रिय करण्याचं काम करते. आता याचं प्रमाण किती वाढतं किंवा काय, याला आपल्याला बायोलॉजिकल काउंट किंवा याचे सॉइल च्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आपल्याला चेक केल्या गेल्या पाहिजे. तर ह्या ज्या चेक करतो आपण, ऑलरेडी काही ठिकाणी आमच्या R&Dच्या ट्रायल्स अशा पद्धतीचे चालू आहेत की तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला झायटोनियम ज्या मातीमध्ये वापरता, त्याच्यानंतर साधारणपणे एक क्रॉप सायकल किंवा एक पीक आपण घेतलं तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाढलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा कुठल्या स्पेसिस किती प्रमाणामध्ये वापरला तर याच्या आपण काउंट घेऊ शकतो. तर तुम्हाला साधारणपणे झायटोनियम वापरल्याच्या नंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट अगदी स्पष्ट दिसून येतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर किंवा बायोलॉजिकल काउंट करायचा असेल तर तो तुम्ही साधारणपणे 60 दिवसानंतर किंवा पीक निघाल्याच्या नंतर तुम्ही काउंट करू शकता. तुमच्याकडे जी पण लॅब अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे त्याचे काउंट वाढलेला दिसेल. परंतु यासाठी एक गोष्ट निश्चित करणं गरजेचं आहे की जो रिकमेंडेड, आम्ही तर क्रॉप स्पेसिफिक डोसेस दिलेला आहे हळदीसाठीचा किंवा केळी ऊस असेल किंवा इतर पिकांसाठी, तर तो निश्चित निर्धारित केलेला झायटोनियमचा डोस वापरला गेला पाहिजे. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी आम्ही ज्या कमी करायला सांगतो तुम्हाला, रासायनिक खतांचा जो काही प्रमाण आहे, तर या गोष्टीचा पण वापर तुम्ही प्रमाणामध्ये केला पाहिजे. अदरवाईज जितकं तुम्ही इतर घटक रासायनिक स्वरूपामध्ये जास्तीत जास्त वापरचाल तर तुम्हाला जो काही अपेक्षित परिणाम आहे तो परिणाम तुम्हाला दिसणार नाही. माने साहेब, एक आपल्या चॅट बॉक्समध्ये आला होता, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये झालेलाच आहे तो, की हळदीवर करपा आलेला आहे, उपाय सांगा. तुम्हाला काय पुन्हा एक काही वेगळं सांगायचं आहे त्यांना? हा, आता आपण बऱ्यापैकी एकतर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रोग कीड निदर्शन कमी बघतोच आहोत, सांगितले जातं. जर करपा हा जर रोग असेल साधारणपणे तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीच्या स्टेजला असेल, कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असणारे किंवा तुम्ही M25 सारखी हे घेऊ शकता किंवा बायोस्टिन सारखे बुरशीनाशक आहेत त्याचाही वापर करू शकता. पण सातत्याने जर मला झायटोनियमच्या बद्दल सांगायचं झालं तर आपण झायटोनियम मध्ये एक बुरशी आहे मायक्रोरायझा नावाची. आणि नॉर्मली काय असते की ही जी बुरशी आहे जमिनीमधल्या बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांचं ज्या काही स्पेसिस आहेत, समजा तुमच्या पिथियम आहे, फायटोप्थोरा आहे, की याच्या माध्यमातून बुरशीजन्य रोग होतात समजा, तर एखाद्या उपयुक्त बुरशीचं प्रमाण जर जमिनीमध्ये जास्त असेल जशा की मायक्रोरायझा, तर या स्पेसिसचं जर प्रमाण वाढलं तर त्या हानिकारक बुरशींना थारा देत नाहीत किंवा त्यांचे जे काही वाढ आहे तर ती होऊ देत नाही. तर तुम्ही झायटोनियम सुरुवातीपासून जर वापरलं तर तुम्हाला निश्चितपणे बुरशीजन्य रोगांचा किंवा इतर रोगांचाही प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये आढळून येईल. धन्यवाद प्रशांत माने साहेब. मला वाटतं आता प्रश्न नाही आहेत. आणि खरं म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही अतिशय चांगल्या स्लाइड्स बनवल्यात आणि हिंगोली जिल्ह्यातल्या माती परीक्षणावर आधारित ज्या गोष्टी होत्या त्या सर्व एका स्लाइड्सवर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वडोदराच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये आलेत. जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन विशेषतः हळद पिकाच्या संदर्भात आणि हिंगोली जिल्ह्याच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही ते सादरीकरण केलेलं आहे. आपले खरोखर आभार मानतो. मला असं वाटलं जसं काही तुम्ही हिंगोली जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहात, इतक्या तन्मयतेने तुम्ही ती माती परीक्षणावर आधारित जी माहिती आहे ती उपलब्ध करून दिली. मला सुद्धा त्या स्लाइडचा मोह आवरला नाही. मी सुद्धा त्याचे फोटोग्राफ्स घेतले जेणेकरून मला ती माहिती एका स्लाइड मध्ये आता उपलब्ध झाली. सुरुवातीला तुम्ही बेसिक माहिती सांगितली, अगदी मातीमध्ये काय काय असते, हवा 25% असते, पाणी 25%, मिनरल्स, ऑर्गॅनिक मॅटर, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही उहापोह केलेला आहे. मला असं वाटतं ही अतिशय सोपं करून सांगण्याची तुमची जी शैली आहे आमच्या सर्व शेतकरी बंधूंना नक्कीच आवडली असणार आहे. त्यानंतर तुमचं जे प्रॉडक्ट आहे झायटोनियम ते सुद्धा मला अतिशय आवडलं आणि मला असं वाटतं की आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर त्याचा एखादा प्लॉट आपण तयार करूया. मायक्रोरायझा बद्दल मी सुद्धा बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत आणि हे प्रॉडक्ट तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे, नक्कीच उपयुक्त राहील. आणि त्यासोबतच तुम्ही कंपोस्ट तयार करण्याची एक पद्धत सांगितली आहे. शेतकऱ्यांकडे आता जनावरं कमीत कमी होत चाललेले आहेत, सगळं ट्रॅक्टरचा वापर करतायत, यांत्रिकीकरण होत चाललेलं आहे.
मात्र शेणखताचं आपण नेहमी शिफारस करतो आणि शेतकरी विचारतात की तुम्ही सांगता इतकं टाकायला, पण कुठून टाकायचं. तर याचा उपाय जो आहे तो कंपोस्ट खत तयार करणे. त्यासाठी ॲग्रो वेस्टचा वापर करून चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट तयार करता येतं. त्याच्यामध्येही तुमच्या झायटॉनिकचा वापर करता येईल असंही मला त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. आणि हा एक चांगला संदेश या माध्यमातून आज आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या आणि इतर सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना गेलेला आहे की कंपोस्ट तयार करण्याची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला झायटॉनिकचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेले कंपोस्ट कल्चर्स जे आहेत त्याचा सुद्धा उपयोग करता येईल. मात्र ही काळाची गरज आहे की कंपोस्ट मोठ्या प्रमाणावर तयार केलं पाहिजे. अगदी शेतामध्ये कंपोस्टचे फॅक्टरी असल्यासारखे शेतकऱ्यांनी खड्डे करावेत आणि मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट निर्माण करावं, जेणेकरून जी जमिनीची भौतिक गुणधर्म आहेत ते अतिशय चांगले होतील आणि बाकीच्या सर्व समस्या त्यापासून सुटका मिळू शकेल. तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेला रिपोर्ट तोही सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या यशोगाथा, विशेषतः श्रीराम कल्याणकर साहेब कासारखेडचे, बळीराम कल्याणकर साहेब, सतीश कदम आणि वसंतराव इंगोले यांच्या यशोगाथा सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्या सुद्धा आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रेरणादायक ठरू शकतील. आणि झायटोनिक जे आहे 100% बायोडिग्रेडेबल आहे आणि 100% इको फ्रेंडली आहे. त्यामुळे मी तुमचं विशेष अभिनंदन करतो की तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवर कृषी विज्ञान केंद्राच्या सोबत आणि किसानच्या माध्यमातून हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहात. आम्ही नक्कीच तुमच्या या प्रॉडक्टला सहकार्य करू या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी. परत एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही अतिशय मेहनत करून हे सादरीकरण केलेलं आहे. त्यासोबतच मी परत एकदा आमची किसानची जी टीम आहे त्यामध्ये आमचे निरंजन देशपांडे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे मित्र श्री प्रकाश कुलकर्णी साहेब आहेत. या सर्वांच्या माध्यमातून हा आपण घडवून आणलेला आहे. त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि इथे आपण थांबूया. सर्वांचे आभार. डॉक्टर साहेब एकच मिनिट, मी थोडीशी माहिती ऍड करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंना आणि बाकी आपल्या सर्व बघणाऱ्यांना माहिती की आता जो वेबिनार झाला ही एक तर प्रशांत माने साहेब झायडेक्स यांचा आभार मानतो मी. आणि हा कार्यक्रम आपण पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे आणि हा यापुढेही तुम्हाला म्हणजे जसं आता शेळके साहेब कौतुक करत होते स्लाइड्स आणि आता त्या सगळी माहिती शेतकऱ्यांना यापुढेही उपलब्ध राहणार आहे युट्यूब आणि फेसबुक वरती. आणि थोड्याच दिवसात आम्ही किसान ऍप वरती पण हे शेतकऱ्यांना परत जर बघायचं झालं तर ते उपलब्ध असेल. आणि त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर शेळके साहेब आपलं आभार की आपण हा कार्यक्रम घडवून आणताय आणि शेतकऱ्यांना ही माहिती उपलब्ध होते ह्याचा आनंद आहे. आणि हे सर्व करण्यामध्ये किंवा याच्या मागचा जो उद्देश आहे तो किसान शिक्षा अभियान हे राबवण्यासाठी उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी यांनी जे एफर्ट घेत आहेत ते आपल्या सगळ्यांना एकत्र आणतायत, त्यांचे खास करून आभार. आणि आपण हे परत भेटत राहूया आणि असंच आपल्याला संधी मिळत राहू. आणि माने साहेब आणि शेळके साहेब किंवा एडाके साहेब एकत्र येऊन अजूनही माहिती आपल्याला त्यांच्याकडनं मिळवता यावी हा इच्छा मी प्रकट करतो आणि परत भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.